येत असेल जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स ओपन करतोय मी. जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. आवाज जर का क्लिअर असेल, इफ माय व्हॉइस इज क्लिअर, टाईप 1 इन द चॅट बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, सो वेलकम बॅक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, पीपल आर व्हेरी ऍक्टिव्ह टुडे ऑल्सो. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. ओके, आय होप माझा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सर्वांना क्लिअर असेल, आवाज क्लिअर असेल. ओके, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. आज आपला तिसरा दिवस आहे मित्रांनो. आज आहे आपला तिसरा दिवस. हा 3 दिवसाचा वर्कशॉप जो आहे तो आज आपण संपवणार आहोत. आज शेवटचा दिवस आहे आपला. आणि हा जो लेवल 1चा जो कोर्स आहे त्याची आज समाप्ती होणार आहे. ओके, सो काल मी सर्वांना एक स्पेशल ऑफर दिली होती. बऱ्याच लोकांनी त्या ऑफरचा फायदा घेतलेला आहे. बरेच लोक कदाचित हे विचार करत असतील की आजचं सेशन आपण बघू, त्यानंतर आपण डिसिजन घेऊ. नो प्रॉब्लेम अबाउट इट. ओके, तुम्ही आजचं सेशन अटेंड करा, नंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. ओके, सो आज आपण काय शिकणार आहोत नेमकं त्याची मी थोडीशी माहिती देतो. आपले काय रूल्स आहेत त्याच्याबद्दल आपण बोलू आणि मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. आता ठीक 9 वाजलेले आहेत. ओके, हे सेशन 9:15 ते 10:30 वाजेपर्यंत चालू शकते. कदाचित 10-15 मिनिटं एक्स्ट्रा होऊ शकतात. सो तुम्ही रेडी आहात का? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. तुम्ही रेडी आहात का? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. आणि किती लोक असे आहेत मला बघायचं आहे की त्यांनी 3ही दिवस पूर्ण सेशन केलंय. आज तिसरा दिवस आहे त्यांचा. टाईप 3 इन द चॅट बॉक्स. आणि किती लोक आहेत ज्यांचा आज पहिला दिवस किंवा दुसरा दिवस आहे. सो मला त्या पद्धतीनं तुम्हाला गाईड करावं लागेल. ओके, येस, थर्ड डे. व्हेरी गुड. थर्ड डे सेकंड डे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती लोकांनी काल आणि आजचा दिवस अटेंड केलाय त्यांनी सेकंड टाईप करायचा आहे. ओके, काही लोकांचा पहिला दिवसच आहे आज. ओ माय गॉड. मागच्या 2 दिवसाचे रेकॉर्डिंग बघितलंय मग तुम्ही? कारण रेकॉर्डिंग आपण सर्वांना शेअर केल्या होत्या. ओके, आज रेकॉर्डिंग नाही शेअर करणार आपण, त्याबद्दल सॉरी. कारण की शेवटच्या दिवसाची रेकॉर्डिंग आपण देत नसतो. ठीक आहे, सो मेक शुअर की तुम्ही आज लाईव्ह अटेंड कराल. ओके, 3 दिवस रेग्युलर केला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गाईज. ओके, आरती मॅडम आणि बाकी जे काही टीम मेंबर्स आहेत एकदा ग्रुपमध्ये मेसेज टाकून द्या. वी आर लाईव्हचा एक मेसेज टाका. ओके, सो बाकी मेंबर्स सुद्धा जॉईन होतील. ओके गाईज, सो वेलकम बॅक. सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचं सेशन हे फार एक्साइटिंग होणार आहे. फार मजा येणार आहे. नवीन नवीन गोष्टी तुम्ही अजून काही शिकाल. ऍडव्हर्टाइजमेंट कशी क्रिएट करायची ते झिरो पासून तर संपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट मी तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे. अगदी सोपं काम आहे. काही गोष्टी मी त्यातल्या आधीच तुम्हाला क्लिअर केल्या आहे डे 2ला आणि डे 1ला. ओके, सो आज मी ते सांगणार आहे. चॅट जीपीटीचा जो आपला पार्ट अर्धा राहिला होता काल, तो सुद्धा आपण कव्हर करणार आहोत आज. ओके, सो आर यू ऑल रेडी? रेडी? येस, व्हेरी गुड, व्हेरी थँक्यू सो मच. सो मित्रांनो, पुढे जाण्याआधी आमचा कस्टमर केअर नंबर आहे 7507253253. एनी टाइम तुम्हाला जर असं वाटलं की काही प्रश्न आहे तुमच्या मनात, तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. आणि आजच्या नंतरही तुम्हाला आमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही हा नंबर तुमच्याकडे सेव्ह असावा असं मला वाटते. ओके, जेव्हा कधी तुम्हाला काही बोलायचं असलं तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा आधी, आणि नंतर तुम्ही बोलू शकाल. ओके, क्लिअर. सो हा नंबर तुमच्याकडे असू द्या. ओके, सो ग्राउंड रूल्स पासून आपण सुरुवात करू. ग्राउंड रूल्स आहेत की पूर्ण प्रोग्राम अटेंड करायचा आहे. नक्कीच ते 2 दिवस जर का तुम्ही केलं असेल आणि आज करत असाल तर तुम्ही हा रूल पूर्ण केलेला आहे की 3 दिवस प्रोग्राम अटेंड करायचा आहे. या प्रोग्रामची जी वर्थ आहे ती मोर दॅन 10,000 रुपीज आहे. मग तुम्ही म्हणाल सर हा फ्री का करता तुम्ही? रिझन बिहाइंड दॅट की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा प्रोग्राम केला पाहिजे. लक्षात ठेवा, या प्रोग्रामची कॉस्ट जर का 99 रुपये, 199 रुपये, 999 रुपये मी जर कॉस्ट ठेवली असती या 3 दिवसाची, तर तुमच्यापैकी बरेच लोकांनी तिथेच रिजेक्ट करून टाकलं असतं आणि जॉईन केलं नसतं. पण फ्री प्रोग्राम ठेवल्यामुळे ऍटलिस्ट तुम्ही येऊन बघितलं की काय आहे, काय शिकायला. आणि मला नक्कीच असं वाटते की तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल 2 दिवसात. येस नो इन द चॅट बॉक्स. खरोखर सांगा मनापासून, येस नो इन द चॅट बॉक्स. काहीतरी तुम्हाला नवीन गोष्टी माहीत पडल्या असतील. येस नो इन द चॅट बॉक्स. बघा, बऱ्याच लोकांनी येस टाईप केला. थँक्यू सो मच. ओके, नाऊ लेट्स अंडरस्टँड. डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. मी नेहमी सांगत असतो की त्या गोष्टीची सुरुवातच करू नका जी गोष्ट तुम्ही संपवू शकत नाही. कारण कुठलीही गोष्ट अर्धवट करून काहीच फायदा नाही. कारण त्याचा ना तुम्हाला काही फायदा होणार आणि तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे अर्धवट करायची नाही गोष्ट कुठलीच. करायची तर पूर्ण करायची, नाही तर नाही करायची. Q&A विल बी ॲट द एंड ऑफ द सेशन. तुम्हाला जे काही प्रश्न असतील Q&A मध्ये लिहा, चॅटबॉक्समध्ये लिहून ठेवा. शेवटी मी सर्वांची उत्तरं देईल. ओके,
पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. आजच्या क्लासमध्ये आपण स्टेप बाय स्टेप ऍड शिकणार आहोत. त्यामुळे शेवट जेव्हा मी ऍडला सुरुवात करेल तेव्हा तुम्हाला अगदी कॉन्सन्ट्रेशनने ऐकायचं आहे, तरच तुम्हाला समजेल, कारण की आजची रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळणार नाहीये. सो मेक शुअर की जेव्हा ऍड चालू करेल मी तेव्हा तुमच्या आजूबाजूला काही शांतता असली पाहिजे. ओके, दिस क्लास इज फॉर बिगिनर्स. हे मी नेहमी सांगतोय, हा क्लास बिगिनर लोकांसाठी आहे. तुम्ही जर एक्सपर्ट असाल, दिस क्लास इज नॉट फॉर यू. फर्स्ट ऑफ ऑल, पुढे जाण्याआधी सर्वात आधी मला ज्या ज्या लोकांनी काल डिसिजन घेतलेला आहे, ज्या लोकांनी काल ऍडमिशन घेतली ऍडव्हान्स लेवलसाठी, त्या सर्वांना एकदा वेलकम करायचं आहे. सो थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी काल विश्वास दाखवला आणि ऍडमिशन घेतली. काही लोकांचे पेमेंट 11 वाजता, काही लोकांचे 11:30 वाजता, काही लोकांचे सकाळी आज काहीतरी 9:30-10 वाजता असे पण पेमेंट आले लोकांचे. काही लोकांनी मला मेसेज करून विचारलं, टीमला मेसेज करून विचारलं की रात्री नाही जमलं आत्ता केलं तर चालेल का. सो त्यांना सुद्धा आम्ही आज अलाउ केलेलं होतं. ओके, सो कालची जी ऑफर होती 4,999ची, ती ऑफरचा बऱ्याच लोकांनी लाभ घेतला. त्या सर्वांना मी वेलकम करतो या कम्युनिटीमध्ये, जिथं तुम्ही आणि मी फक्त 6 महिन्यासाठी नाही, फक्त 3 महिन्यासाठी नाही, फक्त 1 महिन्यासाठी नाही, तर लाईफ टाईमसाठी जुळणार आहोत. ओके, मला लॉंग टाईम रिलेशन क्रिएट करायचं. असं नाही की 1 महिना या कोर्स करा जा घरी, तसं नाही. वेन एव्हर यू वॉन्ट टू यु नो you want any help from me, I am there, my team will be there to help you. Okay, सो जर्नी ऑफ पेड मेंबर, ज्यांनी ज्यांनी काल कोर्समध्ये ऍडमिशन घेतले त्यांची जर्नी काय असेल ते एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो. की तुमची जी फीज आहे, ज्यांनी टोकन अमाऊंट भरलेली आहे, त्यांनी बॅच चालू होणार आहे. बॅच आपली उद्या चालू होणार आहे 6 तारखेला सायंकाळी 7 वाजता. उद्यापासून आपली ऍडव्हान्स लेवलची बॅच चालू होणार आहे. तर त्याआधी तुम्ही पूर्ण फीस भरलेली असली तर तुम्हाला ऍडव्हान्स कोर्समध्ये ऍडमिशन मिळेल. आणि जर का कोणी नाही भरली तर मग काय, तर त्यांना पुढच्या बॅचमध्ये बसावं लागेल. ओके, सिम्पल आहे. सो यू हॅव टू कम्प्लीट युअर फीज बिफोर टुमॉरो इव्हिनिंग. आणि उद्या जर नाही केली तुम्ही तर मॅक्सिमम 10 दिवसात तुम्हाला ते, मॅक्सिमम मॅक्सिमम 10 तारखेपर्यंत म्हणू आपण, 10 दिवसापेक्षा 10 तारखेपर्यंत, 10 जूनपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ओके, त्यानंतर ऑल बोनसेस, जे काही बोनस मी तुम्हाला सांगितलेले आहे, बुक रायटिंगचा कोर्स, ई बुक आहे, 90 डेज सपोर्ट आहे, किंवा बाकी जे काही बोनस आहेत हे तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केले जातील. ठीक आहे, ज्या ज्या रेकॉर्डिंग्स आहेत आधीच्या आणि आताच्या, त्या सर्व रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपमध्ये दिल्या जातील. तुम्हाला माझ्यासोबत जो 1-to-1 कॉल घ्यायचा आहे तो तुम्हाला एनी टाइम तुम्ही बुक करू शकता. मंडे टू फ्रायडे, मंडे टू फ्रायडे कधीही बुक करा. दिवसभरात सकाळी 11 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आय एम अवेलेबल टू हेल्प यू, डोंट वरी. किंवा जर का तुम्हाला सायंकाळी रात्रीचा पाहिजे असेल तर तशी स्पेशल रिक्वेस्टवर आपण देऊ. रात्री 10 वाजता सुद्धा कॉल देतो आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. कस्टमर केअर नंबर हा आहे, मी ऑलरेडी सांगितलेला आहे, तो सेव्ह करून ठेवा. डोंट वरी, यू आर इन सेफ हँड. ज्यांनी ज्यांनी काल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, डोंट वरी, यू आर इन सेफ हँड. ओके, नाऊ लेट्स स्टार्ट दी लास्ट डे. आज शेवटच्या दिवसाची आपण सुरुवात करू. बघा काय शब्द आहे, शेवटच्या दिवसाची आज आपण सुरुवात करू. राईट, बऱ्याचदा आपण जेव्हा म्हणतो की एंडिंग आहे, एखादी गोष्ट संपत आहे, एंडिंग आहे, पण बऱ्याचदा ही एंडिंग एंडिंग नसते, ती एक नवी सुरुवात पण असू शकते. काय म्हणता, येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोक ऍग्री करतात? टाईप AG इन द चॅट बॉक्स. AG, AG फॉर ऍग्री. किती लोकांना असं वाटतं की प्रत्येक शेवट हा शेवट नसतो, ती एक नवी सुरुवात पण असू शकतो? टाईप AG इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते की आज तुमची एक नवी सुरुवात होऊ शकते? तुमची एक नवी सुरुवात होऊ शकते. ओके, आज मी तुम्हाला फार खतरनाक आणि फार महत्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे, लक्षात ठेवा. फेसबुक ऍड्स, इंस्टाग्राम ऍड्स हे तर फार छोटी गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट शेअर करणार आहे मी आज तुम्हाला. फक्त शेवटपर्यंत माझ्यासोबत जर तुम्ही राहिले तर तुम्हाला त्या गोष्टी कळतील. आजचा जो 1-1.5 तास आहे ना, हा फार महत्वाचा आहे तुमच्या लाईफचा, लक्षात घ्या. दिस कॅन डेफिनेटली हेल्प यू टू चेंज युअर माइंडसेट, टू चेंज युअर सेल्फ. ओके, सो पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक शेवट हा शेवट नसतो, ती एक नवीन सुरुवात पण असू शकते. ठीक आहे, सोशिन नावाची एक मेथड आहे मित्रांनो, जापनीज टेक्निक आहे. ते जपानमध्ये ही टेक्निक वापरली जाते. ही टेक्निक ही सांगते की स्टार्ट एव्हरीथिंग ॲज अ बिगिनर. जेव्हा कधी तुम्ही कुठलीही नवीन गोष्टीची सुरुवात करता, जेव्हा कधी तुम्ही नवीन गोष्ट कुठलीही शिकता, ती जर तुम्ही ॲज अ बिगिनर चालू केली की बाबा मला काहीच येत नाही आणि मी आता सुरुवात करतो 0 पासून, ओके, आणि एक एक गोष्ट मी शिकेल आणि एक एक गोष्ट मी करेल, तर मित्रांनो अशी कोणतीच गोष्ट नाही की ज्या गोष्टीत तुम्ही अयशस्वी व्हाल. तुम्ही 100% यशस्वी व्हाल. बऱ्याच लोकांचे काही मेसेज पण आले मला की मला जमेल का, मला जमेल का. त्यांना रिप्लाय केला मी
मी म्हटलं की 40-50 वर्षाचे जे लोक आहे ना, त्यांनी सुद्धा फेसबुक ऍड शिकले आमच्याकडे. ज्यांना ज्यांना लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर एंटर बटन कुठे असते हे माहित नाही, त्यांना सुद्धा आम्ही फेसबुक ऍड शिकवलं. फक्त तुमच्याकडे काय पाहिजे? दोन गोष्टी. एक तर पेशन्स पाहिजे, आणि दोन, मेहनत करायची तयारी पाहिजे. दोन गोष्टी असतील, वी आर देअर टू हेल्प यू. ओके. एक लक्षात घ्या, हा जो प्रवास आहे ना, हा दोघांनी करायचा प्रवास आहे. दोघांनी करायचा. जेवढं मी एफर्ट्स करेल तेवढे एफर्ट्स तुम्हाला सुद्धा करावे लागतील. अँड देन ओनली यू आर एबल टू डू इट. तुम्ही 100% ते करू शकाल. ओके. पुढे जायचं. किती लोकांना असं वाटते? चॅटबॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहा बरं का. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तुम्ही काय लिहिता चॅटबॉक्समध्ये हे पण फार इम्पॉर्टंट आहे. कारण जे तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहिता तसेच तुम्ही आहात, लक्षात ठेवा. तसेच तुम्ही आहात, तशीच तुमची काय आहे, विचार आहेत. राईट. साऊंड कमी येत आहे, तुम्ही तुमचं साऊंड चेक करा. ओके. बेस्ट 2024. किती लोकांना असं वाटते की हे जे 2024 आहे मित्रांनो, 6 महिने ऑलरेडी गेलेले आहेत, लक्षात ठेवा. 6वा महिना चालू आहे. किती लोकांना वाटते की पुढच्या 6 महिन्यात यार काहीतरी ऍटलिस्ट चेंज झाला पाहिजे माझ्या लाईफमध्ये? टाईप मी इन द चॅट बॉक्स. काहीतरी एक्स्ट्रा केलं पाहिजे मी, काहीतरी एक्स्ट्रा मिळवलं पाहिजे मी. टाईप मी इन द चॅट बॉक्स. दोनच गोष्टी करायच्या मित्रांनो, लक्षात घ्या. स्क्रीनशॉट घेऊन घ्या लागेल तर. आतापर्यंत आपण काय करत आलो? ऐका, लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो. तुम्हाला जर असं वाटत असेल की आतापर्यंत जेवढे वर्ष मी जगलोय त्याच्यामधलं सर्वात बेस्ट इयर माझं 2024 असलं पाहिजे, आणि याच्या पुढचे सर्व इयर्स मध्ये बेस्टच असले पाहिजे. बेस्टच असले पाहिजे. तर काय करायचं आहे? आमचे एक गुरु होते, ते नेहमी सांगायचे. दिवाळीचा वेळ होता आणि त्यांचं सेशन मी अटेंड करत होतो. दिवाळी येणार होती आता काही 10-15 दिवसांनी. आणि ते नेहमी त्या दिवाळीच्या वेळेस त्यांनी एक वाक्य बोलले, 2-4 वेळा ते वाक्य बोलले. ते वाक्य हे होतं की आजची एक दिवाळी खराब झाली ना तर चालेल, पण आयुष्यातल्या सगळ्या दिवाळ्या खराब नका होऊ देऊ. हॅलो. आजची एक दिवाळी खराब झाली तर चालेल, पण आयुष्यातल्या सर्व दिवाळ्या खराब नका होऊ देऊ. आणि त्या जर खराब होऊ द्यायच्या नसतील तर आज काम करा. आज डिसिजन घ्या. आज निर्णय घ्या. आज काहीतरी अशा गोष्टीची सुरुवात करा जी गोष्ट तुम्हाला पुढच्या 3 महिन्यात, 6 महिन्यात कुठेतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जाईल. सो 2024 जर का तुम्हाला असं वाटते की तुमच्या लाईफचं बेस्ट इयर झालं पाहिजे आणि याच्या पुढचे सर्व इयर बेस्ट झाले पाहिजे, एकच गोष्ट करा. आतापर्यंत आपण काय केलं? आतापर्यंत आपण दुसऱ्यांपासून एक्सपेक्टेशन ठेवले. एक्सपेक्ट फ्रॉम अदर्स अँड अप्रिशिएट युअर सेल्फ. आतापर्यंत आपण काय केलं की मला अप्रिशिएट करा, मला अप्रिशिएट करा, मला मोठं म्हणा, मला चांगलं म्हणा, मी हे केलं, मी ते केलं. आणि ऑलवेज एक्सपेक्टेशन आपण कुणाजवळून केले? दुसऱ्यांजवळून. यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे, आई वडिलांनी हे केलं पाहिजे, एम्प्लॉईनी हे केलं पाहिजे, बॉसनी हे केलं पाहिजे, कंपनीने सॅलरी वाढवली पाहिजे, बिझनेसमध्ये कस्टमरने असं वागलं पाहिजे, XYZ. पण आता काय करायचं आहे? आता हे करायचं आहे बघा. ऍप्रिशिएट अदर्स. दुसऱ्यांना ऍप्रिशिएट करायला सुरुवात करा. आणि एक्सपेक्ट फ्रॉम युअर सेल्फ. जे काही एक्सपेक्टेशन आहे ना ते स्वतःपासून ठेवा. की मी काय करू शकतो, मी काय व्हॅल्यू ऍड करू शकतो, मी काय एक्स्ट्रा करू शकतो, मी काय माझ्याकडून देऊ शकतो. आणि दुसरे जे काही लोक असतील तुमच्या आसपास त्यांना अप्रिशिएट करायला सुरुवात करा. आय गॅरंटी यू, या वर्षापेक्षा बेस्ट वर्ष तुमच्या लाईफमध्ये होऊ शकणार नाही. किती लोकांना असं वाटते की दिस इज ट्रू? टाईप मी इन द चॅट बॉक्स. आणि आपण आता पुढे जाऊया. मित्रांनो, आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण शिकणार आहोत कस्टमर जर्नी. तुमच्याकडे येणारा प्रत्येक कस्टमर जो आहे त्याची जर्नी कशी असेल, तो कसा तुमच्यापर्यंत येईल फेसबुकच्या ऍडच्या माध्यमातून. नंबर 2, आपण तुमचे Q&A घेणार आहोत. तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील मागच्या 3 दिवसामध्ये किंवा आजच्या सेशनमध्ये, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. नंबर 3, आपण लाईव्ह डॅशबोर्ड बघणार आहोत फेसबुक ऍडचा, आणि एक फेसबुक ऍड आपण क्रिएट करणार आहोत. नंबर 4, मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे. आणि नंबर 5, त्यानंतर आपण ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करू. ती गुड न्यूज संपून झाली की मग त्यानंतर आपण 15 मिनिटाचं सेशन असेल, त्याच्यामध्ये आपण पूर्ण ऍड तयार करू, 0 पासून तर एंड पर्यंत. म्हणजे इवन मी गुगलवर कसं ओपन करतात इथून मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर फेसबुक ऍड कशी क्रिएट होते तिथपर्यंत हे सर्व मी तुम्हाला 15 ते 20 मिनिटात सांगणार आहे. आणि आय गॅरंटी यू, जर का तुम्ही माझ्यासोबत जुळले तर पुढच्या 8 दिवसात मी तुम्हाला ऍड शिकवून देतो. जर का तुम्हाला थोडंसं नॉलेज जर असेल ना, थोडंसं नॉलेज, तर 8 दिवसात तुम्ही आरामात ऍड शिकून जाल. तुम्ही तुमची ऍड करू पण शकाल. ओके. सो आर यू एक्साइटेड? टाईप EX इन द चॅट बॉक्स. एक्साइटेड? एक्साइटेड आहात शिकण्यासाठी? टाईप EX इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. चलो.
चलो व्हेरी गुड. चला सुरुवात करूया. ओके. येस. चला सुरुवात करूया आजची. ओके. सो सगळ्यात पहिली गोष्ट आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये जर का तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, सक्सेस म्हणजे काय, यश मिळवायचं असेल, तर तुम्हाला तीन गोष्टीची गरज असते. नंबर वन ते आहे टूल्स. काय? टूल्स, सॉरी. नंबर वन काय आहे? टूल्स. तुमच्याकडे काय असले पाहिजे? टूल्स असले पाहिजे. नंबर टू ते आहे टेक्निक. तुमच्याकडे काय असल्या पाहिजे? टेक्निक्स असल्या पाहिजे. आणि नंबर थ्री आहे सपोर्ट. तुमच्याकडे काय असलं पाहिजे? सपोर्ट असला पाहिजे. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. हे समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ. समजून घ्या मी काय सांगतोय. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की फेसबुक ऍड फक्त टेक्निकल पार्ट शिकून चालणार नाही. स्ट्रॅटजीज शिकावं लागतील, तरच तुम्ही रिझल्ट काढू शकाल, तरच तुम्ही रेव्हेन्यू काढू शकाल, तरच तुम्ही प्रॉफिट बनवू शकाल. तीन गोष्टीची गरज आहे सक्सेस मिळवण्यासाठी. एक आहे टूल्स, दुसरा आहे टेक्निक आणि तिसरा आहे सपोर्ट. लेट्स टेक वन एक्झाम्पल. जर का तुम्हाला स्विमिंग शिकायची आहे, स्विमिंग. ओके. नाउ व्हॉट इज द टूल फॉर स्विमिंग? स्विमिंग साठी टूल काय आहे? कोणी सांगेल का जरा चॅट बॉक्स मध्ये? व्हॉट इज द टूल फॉर स्विमिंग? व्हेरी गुड. स्विमिंग पूल. राईट. स्विमिंग पूल काय आहे? टूल आहे. ओके. नाउ व्हॉट इज द टेक्निक? एखादा व्हिडिओ किंवा एखादं माहिती त्याबद्दलची. ओके. इन्फॉर्मेशन, माहिती. ओके. अँड व्हॉट इज द सपोर्ट? सपोर्ट म्हणजे कुणीतरी कोच. राईट. कुणीतरी गुरु. राईट. कुणीतरी मेंटर किंवा कुणीतरी असा व्यक्ती ज्याला स्विमिंग येते. येस नो? येस नो? सॉरी. राईट. सो ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला असल्या आणि आता तुम्ही झिरो आहात स्विमिंग मध्ये, झिरो. ओके. तुम्हाला स्विमिंग येत नाही. मला सांगा पुढच्या 1 महिन्यात म्हणजे 30 दिवसात तुम्ही स्विमिंग शिकू शकता का? येस नो? ह्या तीन गोष्टी असल्या तर तुम्ही झिरो आहात. शिकू शकाल का? काय वाटते तुम्हाला? तुमच्या आतमधून आवाज काय येतो? येस नो? काय सांगा मला. शिकू शकाल का तुम्ही? आणि तुमची शिकायची इच्छा आहे. ओके. लेट्स टेक दिस एक्झाम्पल की तुम्हाला स्विमिंग शिकायचं आहे. तुमच्याकडे स्विमिंग पूलही आहे, तुमच्याकडे टेक्निक म्हणजे व्हिडिओ आहे, एखादा माहिती आहे आणि एखादा कोच पण आहे तुमच्याकडे. ओके. करू शिकू शकाल? बऱ्याच लोकांनी येस टाईप केलं. व्हेरी गुड. पण आता पुढचा माझा प्रश्न आहे की याच्यामधली एखादी गोष्ट मिसिंग आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे टेक्निक्स नाहीत, तुमच्याकडे टूल्स आहे आणि सपोर्ट आहे. प्रॉब्लेम होऊ शकतो का? येस नो? फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे टेक्निक आणि टूल्स आहेत पण तुमच्याकडे मेंटर नाही आहे एक चांगला. आता काय होईल? वेळ लागू शकतो का? येस नो? आता काय होईल तुम्हाला सांगतो. याच्यातली कुठली एक गोष्ट जर मिस असली, समजा तुम्हाला सगळं येते, तुमच्याकडे मेंटर पण आहे, तुमच्याकडे टेक्निक पण आहे, पण स्विमिंग पूलच नाही जिथे प्रॅक्टिस करायची. आता किंवा आसपास काही नदीच नाही, आसपास पाणीच नाही आहे, राजस्थानमध्ये राहता समजा तुम्ही. आता आता स्विमिंग शिकू शकता का? नाही. किंवा वेळ लागेल, काहीतरी अरेंजमेंट करावं लागेल. म्हणजेच काय होईल? सॉरी. म्हणजेच काय होईल माहिती आहे का? की 30 दिवसाच्या ठिकाणी कदाचित 300 दिवसही लागू शकतात. येस नो? म्हणजे 365 डेज. ही जर्नी जर का तुम्हाला कट शॉर्ट करायची असेल तर काय लागेल तुम्हाला? ह्या तिन्ही गोष्टी लागतील. याला म्हणतात सक्सेस ट्रँगल. ह्या तिन्ही गोष्टी जर का तुमच्याकडे आहेत तर तुम्ही लवकरात लवकर यश मिळवू शकता. किती लोक ऍग्री करतात माझ्याशी? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. किती लोक ऍग्री करतात? ओके. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला हे समजलं की ह्या तिन्ही गोष्टीची गरज आहे आपल्याला. राईट. तिन्ही गोष्टी आपल्याकडे पाहिजे. काय काय पाहिजे? टूल्स पाहिजे, टेक्निक पाहिजे आणि मेंटर पाहिजे. टूल्स तुमच्याकडे काय आहे? फेसबुक ऍड साठी तुमच्याकडे फेसबुक अकाउंट आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे, फेसबुक पेज आहे, बिझनेस अकाउंट आहे. टूल्स रेडी आहेत का? येस. टेक्निक. टेक्निक बद्दल थोडीशी माहिती मी दिली का तुम्हाला मागच्या 2 दिवसामध्ये? येस ना? येस दिली. युट्यूबवर आहेत का भरपूर सारे व्हिडिओ? येस आहेत. त्याच्यातून माहिती मिळेल का? येस मिळेल. मग आता काय प्रॉब्लेम आहे? आता जर का कुठं अडचण आली तर मला हेल्प करणारं कोणी नाहीये. असं कोणी नाहीये माझ्याकडे सर की ज्याला मी लगेच व्हॉट्सअप करू शकतो किंवा लगेच कॉल करू शकतो की बाबा मला इथं प्रॉब्लेम आला, आता काय करायचं नेमकं. त्याला म्हणतात सपोर्ट, त्याला म्हणतात मेंटर. तो किती लोकांना पाहिजे आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. तुमच्या जर्नीमध्ये
तुमची जर्नी कमी करण्यासाठी किंवा लवकरात लवकर फेसबुक ऍड शिकण्यासाठी किंवा लवकर प्रॉफिट्स बनवण्यासाठी मी काल सांगितलं होतं की स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 आणि स्टेप 4 मध्ये मी हे सांगितलं होतं की मनी इन युअर बँक अकाउंट. सो किती लोकांना तो मेंटर, तो गुरु, तो सपोर्ट पाहिजे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. एव्हरीबडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर टायपिंग. ज्यांनी ज्यांनी टाईप केलाय थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके. सो तो मेंटर तुम्हाला मिळणार आहे, डोंट वरी. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, डोंट वरी. ओके, ठीक आहे. ओके, चलो. सो नाव लेट्स अंडरस्टँड. सगळ्यात पहिले आपण हे समजू की कस्टमर जर्नी काय असते. एक फेसबुक ऍड जेव्हा तुम्ही करता, त्या ऍडच्या माध्यमातून कस्टमर हा तुमच्यापर्यंत कसा येतो हे आपण समजू. ओके, लक्ष देऊन ऐका आता. मी स्लाइड शेअर करतो. मी तुम्हाला सांगतो की फेसबुक ऍड किंवा इंटरनेट हे नसायच्या आधी जर्नी कशी होती आणि आता जर्नी कशी आहे, या दोन गोष्टींमध्ये काय फरक पडलाय नेमका. बरेच लोक म्हणतात, आज जेव्हा आम्ही लोकांना सांगतो तेव्हा बरेच लोक म्हणतात की सर, आमचा तर बिझनेस चालू आहे, आम्हाला तर कस्टमर येतच आहे. ओके, पण तो एक्स्ट्रा करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी किंवा तुमचे रेव्हेन्यूज वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. आता आधीचं काय होतं हे सांगतो मी तुम्हाला. म्हणजे डिजिटल मीडिया हे येण्याआधी किंवा लॉकडाऊनच्या आधी म्हणू शकता किंवा कोरोनाच्या आधी म्हणू शकता, डिजिटल मीडियाच्या आधी कसं होतं सिस्टम माहित आहे का. एक कस्टमर, जो तुमचा कस्टमर आहे, ज्याने तुमच्याकडून काहीतरी प्रॉडक्ट घेतलेला आहे. ओके, म्हणजे तो तुम्हाला ओळखतो. म्हणजे नो, येस, तुमच्या तो तुम्हाला ओळखतो. ठीक आहे. नंबर 2, तो तुम्हाला ट्रस्ट पण करतो. बरोबर आहे. तो तुम्हाला ट्रस्ट पण करतो, तो तुम्हाला ओळखतो आणि म्हणून त्याने तुमचं प्रॉडक्ट बाय केलं. राईट. आता काय व्हायचं, हा कस्टमर खाली त्याच्या रिलेटिव्हला, ओके, त्याच्या फ्रेंड्सला, ओके, त्याच्या ऑफिसमधल्या कलिग्सला, या सर्वांना तुमच्याबद्दल सांगायचा किंवा तुमच्या प्रॉडक्टबद्दल सांगायचा. आणि ते सुद्धा, ते तुम्हाला ओळखतही नव्हते आणि ते तुम्हाला ट्रस्टही करत नव्हते, पण याच्या सांगण्यावरून ते सुद्धा तुमचं प्रॉडक्ट बाय करायचे की नाही. येस नो. म्हणजे एका व्यक्तीने इन्शुरन्स काढलं की त्याचा काका, मामा, मामी इन्शुरन्स काढणार. एका व्यक्तीने तुमचं प्रॉडक्ट घेतलं की तो पुन्हा तुम्ही त्याला म्हणणार की कोणी अजून ऐका, तर रेफरन्सनी तो विकल्या जायचं. याला म्हणतात रेफरन्स चेन, रेफरन्स गेम. ओके, रेफरन्स गेमनी हे चालायचं आज, याच्या आधी. पण आता काय झालं, जेव्हा करोना लॉकडाऊन आलं तेव्हा काय झालं की तेव्हा हे रेफरन्स बंदच झाले, लोकांपर्यंत पोहोचणंच बंद झालं. तेव्हा खास डिजिटल मीडियाचं काम आलं. तेव्हा खास काय झालं, डिजिटल मीडियाचं काम आलं. आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून काय झालं बघा, जर्नीमध्ये एक छोटासा पॉइंट ऍड झाला आणि त्या पॉइंटला आम्ही म्हणतो एज्युकेशन. काय म्हणतो आपण त्याला, एज्युकेशन. आत्ता काय होते बघा, आता इथं तुम्ही आहात, एक्स. एक्स म्हणजे तुम्ही आहात आणि इथं वाय म्हणजे हा तुमचा कस्टमर आहे. आता हा तुम्हाला ओळखत असू द्या किंवा नसू द्या, हा तुम्हाला ट्रस्ट करत असू द्या किंवा नसू द्या, ह्या दोन्ही प्रोसेस तुम्ही डिजिटल माध्यमातून करू शकता. कशा करू शकता, लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. आता हा जो तुमचा कस्टमर आहे, यांनी तुमचा एखादा व्हिडिओ बघितला, एखादी रील बघितली, एखादं तुमची ऍडव्हर्टाइजमेंट बघितली, एखादा तुमचा प्रोग्राम अटेंड केला, वेबिनार अटेंड केला, किंवा एखादा तुमचा कस्टमरनी घेतलेला जे काही तुमचं प्रॉडक्ट आहे त्याचा रिव्ह्यू बघितला, तर याला डायरेक्ट ह्या दोन गोष्टी याला मिळतात का. म्हणजे काय, हा तुम्हाला ओळखायलाही लागतो आणि हा तुम्हाला ट्रस्टही करायला लागतो. येस ऑर नो. कारण काय आहे, इथं आहे प्रूफ. प्रूफ काय आहे, हे इथं आहे. तुम्हाला तुमचा व्हिडिओ बघितला त्याने म्हणून तो तुम्हाला ओळखतो, तुमची रील्स बघितली म्हणून तो तुम्हाला ओळखतो, तुमची ऍड बघितली म्हणून तो तुम्हाला ओळखतो, तुमचा वेबिनार बघितला म्हणून तो तुम्हाला ओळखतो, तुमचे रिव्ह्यूज ऐकले म्हणून तो तुम्हाला ट्रस्ट करतो. तुम्हाला लोकांनी दिलेले रिव्ह्यूज ऐकले म्हणून तो तुम्हाला ट्रस्ट करतो. म्हणजेच काय करताय तुम्ही, तुमच्या कस्टमरला काय करताय, एज्युकेट करताय, एज्युकेशन देताय. बरेच लोक बघा, जे रिअल इस्टेटमध्ये आहेत, जे कुठलं तरी न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र किंवा अशा गोष्टी करतात, ते लोक रील्स बनवून बनवून टाकतात आणि लोक त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात. का करतात, कारण ते लोकांना काय करत आहेत, एज्युकेट करत आहेत. आणि एज्युकेट केल्यामुळे काय होते की ह्या दोन गोष्टी होतात खालच्या, ते तुम्हाला ओळखायला लागतात आणि तुम्हाला ट्रस्ट करायला लागतात आणि अल्टिमेटली ते काय करतात, तुमचं प्रॉडक्ट बाय करतात. येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोकांना हे समजलं, टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं, टाईप मी इन द चॅट बॉक्स. म्हणजेच आपल्याला हे समजायचं आहे की फक्त फेसबुक ऍड लावून चालणार नाही, तर आपल्याला आपल्या कस्टमरला एज्युकेट सुद्धा करावं लागेल.
कसं करायचं ते एज्युकेट, एक छोटंसं एक्झाम्पल देतो. माझ्या मागच्या आय थिंक माझ्या कुठल्या तरी एका फ्री सेशन मध्ये एक सर आले होते. ते काहीतरी सोलापूर सांगलीचे कुठले तरी होते. ऐका मी काय सांगतोय. त्यांनी मला विचारलं की सर, माझा पैठणीचा बिझनेस आहे, पैठणी मी सेल करतो, पैठणी. ओके. आता याची ऍडव्हर्टाइजमेंट मी कशी करू? मित्रांनो, आता मी जी गोष्ट बोलणार आहे ना, ती लाईफ चेंजिंग असेल तुमच्यासाठी. लक्षात ठेवा, मी जे बोलतो ते लक्ष देऊन ऐका. फक्त आणि फक्त फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड करून तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं प्रॉडक्ट लोक विकत घेतील, तर कदाचित घेतील. पण तेवढं नाही घेणार जेवढी मी आता जी मेथड सांगणार आहे ती वापरून होईल. आणि मी तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट सांगून देतोय, डोंट वरी. फक्त काम तुम्हाला करायचं आहे त्याच्यावर. मी तुम्हाला सांगून देतोय काय करायचं आहे, फक्त काम तुम्हाला करायचं आहे. मी या सरांना काय सांगितलं ते ऐका आधी. मी या सरांना सांगितलं की तुम्ही पैठणी बनवताना, ही पैठणी बनवण्याची जी प्रोसेस आहे याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवा, की कशी तयार होते पैठणी. ते पूर्ण प्रोसेस दाखवा, त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवा, रील्स बनवा. आणि ते काय करा, तुम्ही तुमच्या सोशल मीडियाचं एक पेज बनवा तुमच्या पैठणीच्या नावाने, आणि त्याच्यावर ते शेअर करा. आणि त्याच्यावर तुम्ही अवेअरनेस ऍड लावा, अवेअरनेस. म्हणजे ते काय होईल, 100 रुपयामध्ये 10,000 20,000 लोकांपर्यंत ती ऍड जाईल. आणि ती लोकांनी ती ऍड बघितली, त्याच लोकांवर पुन्हा रिटार्गेट करून, हॅलो मी काय म्हणतो, रिटार्गेट करून तुम्ही काय करा, लीड ऍड किंवा सेल्स ऍड लावा. लीड किंवा सेल्स ऍड लावा. आता काय होईल, लक्ष देऊन ऐका. आता काय होईल, हा लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. जेव्हा अवेअरनेस ऍड लावली, तेव्हा लोकांनी यांना ओळखलं, म्हणजे नो, ओळखायला सुरुवात केली. बरोबर आहे. पण पुन्हा जेव्हा त्यांच्यावर रिटार्गेट ऍड लावली, तेव्हा लोकांनी त्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट दाखवला. ज्या लोकांनी या अवेअरनेस ऍडला पाहिलं, त्यांनाच पुन्हा ही रिटार्गेट करा आणि त्यांना ऑफर क्रिएट करा, की आता पैठणीवर ही ऑफर चालू आहे. त्याच्यामधले म्हणजे 1,000 लोकांनी जर का ऍड बघितली असेल, तर मिनिमम त्यामधले 10 लोक तरी ही पैठणी आरामात बाय करतील. मिनिमम म्हणतोय मी, कदाचित 100ही बाय करू शकतात. आणि ही प्रोसेस रिपीट 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 करत राहा, दॅट्स ऑल. आता मला सांगा, पैठणी कशी तयार होते ही प्रोसेस बघायला आवडेल का? ज्याला विकत नाही घ्यायचं तरी त्याला बघायला आवडेल का? आणि ते बघत जर का राहिला तो, तर काय होईल, त्याचा इंटरेस्ट क्रिएट होईल. येस ऑर नो? त्याचा इंटरेस्ट क्रिएट होईल. आणि त्याचा इंटरेस्ट क्रिएट होईल तर काय होईल, की तो कधीतरी तुमचं प्रॉडक्ट विकत घेईल का? येस नो? येस नो? किती लोकांना वाटते येस नो? म्हणून मी नेहमी नेहमी सांगतोय की इट इज नॉट अ शॉर्ट टर्म जर्नी, इट इज अ लॉंग जर्नी. बट हे जर तुम्ही केलं, तर तुम्ही एक जबरदस्त बिझनेस बनवू शकाल, की जो कधीच तुम्हाला डाऊन नाही जाणार. त्याच्यामध्ये नेहमी तुम्हाला काहीतरी प्रॉफिट येत राहील. आता मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. ओके, हे पैठणीचं एक्झाम्पल मी त्यांना दिलं होतं. आता हे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कसं वापराल हे तुम्हाला बघायचं आहे. आणि जर का तुम्ही माझ्यासोबत जुळले, तर मी तुम्हाला प्रोसेस सांगेल की तुम्हाला कसं करायचं आहे, ते काय करायचं आहे, तुम्हाला नेमकं काय व्हिडिओ बनवायचे आहेत, की रील्स बनवायचे आहेत, की कसे बनवायचे, त्याच्यामध्ये टॉपिक काय वापरला पाहिजे, हे सर्व सांगेल मी तुम्हाला. ओके. म्हणजे आत्ताची कस्टमर जर्नी कशी झाली आहे लक्षात घ्या. कस्टमर याला तुम्ही जेव्हा एज्युकेट करता, तेव्हा तो तुमचं प्रॉडक्ट बाय करतो. कारण जेव्हा तुम्ही त्याला एज्युकेट करत असता, त्यावेळी दोन गोष्टी तुम्ही करत असता. एक, तर तुम्ही त्याला तुमची स्वतःची ओळख पटवून देत असता. आणि नंबर दोन, तुम्ही त्याला स्वतःबद्दल विश्वास देत असता. अँड दॅट्स हाऊ तो तुमचं प्रॉडक्ट बाय करतो. किती लोकांना समजलं? टाईप वाव इन द चॅट बॉक्स. वाव. की सर काय अमेझिंग फॉर्म्युला सांगितला तुम्ही. टाईप वाव इन द चॅट बॉक्स. आवडला फॉर्म्युला? ओके. हा फॉर्म्युला जर का तुम्ही केला, येस, रिपीट त्याच लोकांना तुम्ही दाखवू शकता ऍड. दिसताय ना, त्यालाच रिटार्गेटिंग म्हणतात. म्हणून तर म्हटलं ना मी तुम्हाला, खूप साऱ्या टेक्निक आहेत अशा फेसबुकमध्ये. ओके. 3 दिवस पुरेसे नाही आहेत हे सगळं काही सांगायला तुम्हाला, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला जे जमतंय ते सांगायचा प्रयत्न करतो. ओके. ठीक आहे. ओके. चलो आगे बढ़े. वाव, थँक्यू सो मच. बऱ्याच लोकांनी वाव टाईप केलं. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच गाईज. सो समजलं कस्टमर जर्नी. आधी रेफरन्सनी सेल व्हायचा आणि आता एज्युकेट करून सेल होतोय. जे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत, ज्यांना लोक फॉलो करतात, ते लोक काय करतात, ते तुम्हाला कुठलं तरी प्रॉडक्ट रिकमेंड करतात. आणि मग तुम्ही ते प्रॉडक्ट विकत घेता. त्यांचे 1 लाख 2 लाख 10 लाख 5 लाख फॉलोअर असतात. आणि त्याच्यामधले काही पर्सेंट लोक ते प्रॉडक्ट विकत घेतात. आणि ते काही पर्सेंट लोक प्रॉडक्ट विकत घेतील म्हणून कंपनी त्यांना काय देते, स्पॉन्सरशिप देते. तुम्हाला माहित आहे का या स्पॉन्सरशिप किती किती रुपयाचे असतात?
मिनिमम 50,000 रुपयाची असते एक स्पॉन्सरशिप. कधी 50,000, कधी 1 लाख, कधी 2 लाख, कधी 5 लाख. डिपेंड्स अपॉन द इन्फ्लुएन्सर अँड डिपेंड अपॉन द प्रॉडक्ट अँड कंपनी. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या माझी, मी काय सांगतो जरा लक्ष देऊन ऐका. येणाऱ्या काळामध्ये हे डिजिटल मीडिया किती मोठी होणार आहे, त्याचा आपण आजच भाग झालो पाहिजे की नाही? येस नो? आणि जर का आज भाग झालो तर कधीतरी पुढच्या 5, 6, 7 महिन्यात आपण कुठंतरी पोहोचू. येस नो? जर का आपण सुरुवातच नाही केली तर मग कधी पोहोचू आपण? राईट? ओके. नाव लेट्स गो टू द नेक्स्ट टॉपिक. पहिला आपला विषय मी तुम्हाला क्लिअर केला की कस्टमर जर्नी, कस्टमर तुमच्यापर्यंत कसे येतात. पण आता इथे एक गोष्ट अजून समजणं गरजेचं आहे. माझे मेंटर नेहमी म्हणायचे, ते काय म्हणायचे की सिस्टम वर्क, पीपल फेल. काय म्हटलं मी? पुन्हा एकदा रिपीट करतो. सिस्टम वर्क, पीपल फेल. म्हणजे लोक जे आहे ना ते फेल होऊन जातात, पण सिस्टम कधीच फेल नाही होत. तुम्ही सांगा बरं कम्प्युटरला की या कुठल्या तरी एका शब्दाचं स्पेलिंग सांग, तर तो ॲक्युरेटच सांगेल तुम्हाला. पण तुम्ही एखाद्या माणसाला विचारा, कदाचित तो चुकू शकतो. म्हणजे सिस्टम वर्क, पीपल फेल. याचं अजून एक चांगलं उदाहरण देतो मी तुम्हाला. सर्वांनी मला चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला समजा पोळी करता येत नहीं, पोळी घरी अपन पोळी करते ना, रोटी बनाते हैं ना घर पे हम, अगर वो आपको बनाते नहीं आता है तो वो सीखने को कितना टाइम लगेगा? कैन यू टेल मी इन द चैट बॉक्स? एका व्यक्तीला पोळी येतच नाही, समजा एक व्यक्ती आहे की त्याला पोळी बनवता येत नाही आणि त्याला आता पोळी बनवायची आहे, तर त्याला ते शिकायला किती वेळ लागेल? चॅट बॉक्स मध्ये सांगा. 10 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, 20 मिनिटं, 15 मिनिटं, काय वाटते तुम्हाला? टाईप करा. 10 मिनिटात गोल पोळी बनवेल? नाही, शक्यच नाही हे. मला नाही वाटत. मला पोळी बनवता येत नाही. तुम्हाला ते गोल पोळी बनवायला किती वेळ लागू शकतो अंदाज सांगा? 3 तास, 5 तास ट्राय करत राहिलो मी तर. 2 दिवस, 8 दिवस, आठवडाभर कदाचित. बऱ्याच लोकांनी काही काही वेगवेगळे आन्सर टाईप केले. ओके. पोळी बनवायला शिकणं कदाचित कठीण आहे, 4-5 दिवस कोणीतरी लिहिलंय. ओके. पण नाऊ लेट्स अंडरस्टँड, आय विल टेल यू वन थिंग. जर का मी तुम्हाला एक अशी सिस्टम प्रोव्हाइड केली की जे तुम्हाला क्विक 2 मिनिटात पोळी बनवायला शिकून टाकीन, तर? किंवा तुम्हाला शिकायचंच नाही आहे, तुम्हाला फक्त ते सिस्टम लावायची आहे तर? आणि ते सिस्टम काय आहे माहिती आहे तुम्हाला? रोटी मेकर. शिकायची गरज आहे का आता पोळी कशी बनवायची? काहीच गरज नाही. त्याच्यामध्ये टाका जे काही आहे ते आटा, प्रेस करा, रोटी तयार. आणि ते पण गोल. हॅलो, ते पण गोल. म्हणजे एखादा व्यक्ती काय बनविल अशी ते गोल बनवते. याला म्हणतात सिस्टम वर्क, पीपल फेल. काय म्हणता? ऍग्री करता? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. याला म्हणतात सिस्टम वर्क, पीपल फेल. याला काय म्हणतात? सिस्टम वर्क, पीपल फेल. ओके. नाउ लेट्स अंडरस्टैंड. एग्री? सो हर चीज सीखने की जरूरत नहीं है. तुम्हाला तिथं त्या गोष्टीमध्ये प्रॉपर सिस्टम लावता आली पाहिजे, दॅट्स ऑल. आणि ते सिस्टम लावायलाच मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. किती लोकांना ते शिकायला आवडेल? टाईप मी इन द चॅट बॉक्स. कालही मी विचारलं होतं, बऱ्याच लोकांनी मी टाईप केलं. पण जेव्हा मी ऑफर क्रिएट केली तेव्हा बरेच लोक मागे हटले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. जो काही निर्णय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घेता ना, तो आजसाठी घेत नाही, तो तुम्ही भविष्यासाठी घेत असता. ओके. सो आता आपण लाईव्ह डॅशबोर्डवर जाऊ, मग आपण तुमचे Q&A घेऊ, मग आपण गुड न्यूज सांगू आणि मग पुन्हा आपण लाईव्ह डॅशबोर्डवर जाऊ. ओके. हे आपली आता जर्नी असणार आहे. ठीक आहे? क्लिअर? ओके. पण आतापर्यंत कोणाचे काही प्रश्न असतील तर मला लगेच विचारून घ्या. आतापर्यंत कोणाचे काही प्रश्न असतील तर, डे 1 मध्ये, डे 2 मध्ये, डे 3 मध्ये काही प्रश्न आहे तुमच्या मनात? काहीही असू द्या, काहीही असू द्या, विचारा. मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो. तुम्ही प्रश्न विचारा, मी आन्सर तुम्हाला देईल पटापट. पण 1 मिनिटाचा वेळ तुम्हाला प्रश्न लिहिण्यासाठी. काही प्रश्न असेल तर चॅटबॉक्समध्ये लिहा. काहीही असू द्या प्रश्न, काहीही लिहा. पण फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍडच्या बद्दल असला पाहिजे, बस. त्याच्या बाहेर नका विचारू. ओके. काही प्रश्न आहे कुणाला? अच्छा. पहिलाच प्रश्न काय आला माहिती आहे का? फीस किती आहे? सांगतो मी थोड्या वेळानं. थोडा वेळ थांबा. ओके. ऑनलाईन कोर्स सेल. काय ऑनलाईन कोर्स सेल करता का तुम्ही? ओके. त्याच्यासाठी ऍड लावायची आहे तुम्हाला. ऑनलाईन कोर्स इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटसाठी तुम्ही सेल करता, त्यासाठी तुम्हाला ऍड लावायची आहे, असं विचारायचं आहे का तुम्हाला? जर का तसा तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे की हो, त्याच्यासाठी तुम्ही ऍड लावू शकता.
फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही इंजिनिअरिंग वाल्या स्टुडंटला टार्गेट करू शकता. दाखवतो मी तुम्हाला लाईव्ह. ठीक आहे, अजून कोणाला काही प्रश्न आहे? ओके, टाईप करा तुमचे प्रश्न तोपर्यंत आपण लाईव्ह याच्यावर जाऊ, डॅशबोर्डवर जायचं. ओके, नाव लेट्स सी, दिस इज द डॅशबोर्ड. मी तुम्हाला बेसिक पासून सांगणार आहे, पण आता मी फक्त तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवतो. ओके, लक्ष घ्या, इथे लक्ष द्या. हे डॅशबोर्ड आहे. याच्यामध्ये इथे जे आहे, आता एक एक गोष्ट समजून घ्या, मी काय सांगतो ते फार महत्वाचे आहे. इथे आहे बजेट. ओके, बजेट म्हणजे काय असते, की तुम्ही डेली किती स्पेंड करणार. आता माझी ही एक ऍड चालू आहे, याच्यावर 500 रुपये बजेट चालू आहे. तुम्ही म्हणाल फक्त 500 का बरं? कारण ही ऍड मी आज दुपारी लावली. लक्षात घ्या, फेसबुकचं एक गणित आहे. हे गणित तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण मी सांगून देतो आता तुम्हाला. फेसबुकचं एक गणित आहे, कधीही तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट लावता ना, तर तुमची वेळ चालू होते रात्री 12 पासून. कधीपासून? रात्री 12 पासून. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1,000 रुपये पर डेची ऍड लावली. लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. तुम्ही 1,000 रुपये पर डेची ऍड लावली आणि ही ऍड तुम्ही लावली सकाळी 12 वाजता किंवा सकाळी दुपारी 3 वाजता लावली. समजा दुपारी 3 वाजता तुम्ही ऍड लावली, तर फेसबुक काय करेल माहित आहे का? दुपारी 3 ते रात्री 12 तुमचे 1,000 रुपये कट करून टाकेन तुमच्या अकाउंटमध्ये. म्हणून कधीही भविष्यात जेव्हा कधी फेसबुकला ऍड लावाल तेव्हा काय करायचं, कधीही ऍड जी आहे ना ही रात्री 12 नंतर चालू करायची. म्हणजे ऍड बनवून ठेवायची, सगळी रेडी करायची ऍड, आणि त्याला ऑन स्विच ऑन फक्त कधी करायचं, रात्री 12ला करायचं, किंवा रात्री 12च्या नंतर कधी करा. पण जेवढ्या लवकर कराल 12च्या नंतर, तेवढं जास्त त्याला वेळ मिळेल तुमची ऍड सर्क्युलेट करायला. हे फक्त जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऍड चालू करत असता, कुठलीही ऍड जेव्हा पहिल्यांदा चालू करत असता तेव्हा हा नियम आहे. ओके, ही गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये काय होईल, की तुमचे जे 1,000 रुपये आहे याचं युटिलायझेशन 24 तासासाठी होईल, 24 आवर्स. म्हणजे रात्री 12 ते 12 होईल. जर का तुम्ही दुपारी 3 लावले तर फक्त 3 ते 12 युटिलायझेशन होईल. आणि तो पैसे पूर्ण 1,000च घेणार आहे तुमच्याकडून, किंवा 100 रुपये लाव, जे काय असेल. तर हा एक नियम लक्षात ठेवा. ओके, आता पुढची गोष्ट ऐका. ऍड चालू आणि बंद कशी होते. इथे एक बटन आहे, दिसते का तुम्हाला हे बटन? हे बटन जर का ब्लॅक आहे तर ही ऍड बंद आहे, ऑफ. ही ऍड बंद आहे. ही बटन जर का ब्लू आहे ना, तर तुमची ऍड काय आहे? सुरू आहे. सुरू म्हणजे चालू आहे, ऑन आहे. याला ऑन म्हणू आपण, ऑन आहे. ठीक आहे. आता समजा तुम्ही म्हणाल की रात्री 12ला ऍड लावायची सर, तर काय करायचं? तर ऍड पूर्ण तयार करून ठेवायची, हे बटन ऑफ ठेवायचं, आणि 12 नंतर ह्या बटनला काय करायचं? ऑन करायचं. तुमची ऍड ऑन होऊन जाईल. ओके, पुढची अजून एक गोष्ट लक्षात घ्या. मी काय सांगतो एक एक गोष्ट लक्षात घ्या, फार महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम ऍड करता, फर्स्ट टाइम, तेव्हा तुमची ऍड सुरू व्हायला, म्हणजे हे जे इथं ऍक्टिव्ह देऊन दिसते ना, हे ऍक्टिव्ह होण्यासाठी 3 ते 6 तासाचा वेळ घेईल. किती? 3 to 6 आवर्स पहिल्यांदा फक्त. ओके, एकदा तुम्ही ऍड लावायला लागले की मग ते 3 मिनिटात 5 मिनिटात पण चालू होऊ शकते. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. इथे काय काय पॉईंट आहेत ते बघून घ्या एकदा, म्हणजे मग मी तुम्हाला डॅशबोर्डवर घेऊन जाईल. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की कॅम्पेन, ऍडसेट आणि ऍड, ह्या 3 फार महत्वाच्या गोष्टी आहे, याच्यामुळे तुमची ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट होते. ठीक आहे. आता इथे जे तुम्ही बघताय, इथे हे ऍक्टिव्ह दिसत आहे म्हणजे ही ऍड चालू आहे. इथे हे ऑफ दिसत आहे म्हणजे ही ऍड बंद आहे. अमाऊंट स्पेंट म्हणजे आतापर्यंत या ऍडवर पर्टिक्युलर 2,747 रुपये खर्च झाले. ठीक आहे. इथे दिसतंय बजेट, म्हणजे याचं डेली बजेट किती आहे? 500 रुपये पर डे. अजून आपण पुढे जाऊया, 2 मिनिटं थांबा. जर का आपण याला असं पुढे घेऊन गेलो इकडे, तर इथं जे तुम्हाला आता दिसतंय CPM म्हणजे पर कॉस्ट किती आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, हे सगळं इथे दिसतं, CTR वगैरे. आणि जर का थोडं पुढे आले तुम्ही, तर तुम्हाला इथं दिसते बघा. इथे लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. इथं जे तुम्हाला 164 दिसतंय ना, हे बघा इथे. काही लोक मोबाईलवर बघत असतील मला माहित आहे, त्यांनी मोबाईल आडवा करून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. इथे जे तुम्हाला 164 दिसतंय ना, हे आहेत लीड्स. म्हणजे एवढ्या लीड्स आल्या माझ्याकडे आतापर्यंत, म्हणजे एवढ्या लोकांनी माझा फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे. आता इथे जे तुम्हाला दिसते दिस मंथ, म्हणजे हे या महिन्याच्या लीड्स आहेत. ठीक आहे. आता याला मी जर का चेंज केलं, बघा इथं, हे फार बारीक गोष्टी आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, आता जर का मी इथे याला चेंज करलं आणि मी इथं बघतो फक्त टुडे, म्हणजे आज किती लीड आल्या. टुडे जर का मी याला करतो, तर इथे दाखवते मला 13, म्हणजे 13 लोकांनी आज काय केलं? माझ्या ऍडवर फॉर्म भरला. पण त्याची प्रत्येक व्यक्तीने जो फॉर्म भरला त्याची कॉस्ट मला किती गेली? 15 रुपये. पण आता जर का मी याला मॅक्सिमम करतो, तर बघा बरं, 334 लोकांनी आतापर्यंत माझा फॉर्म भरला आणि त्याची ओव्हरऑल कॉस्ट मला किती गेली?
18 रुपये पर पर्सन, पर व्यक्ती. याला म्हणतात लीड. हे समजलं का तुम्हाला? येस नो क्लिअर आहे का? किती लोकांना हे माहित होतं? येस, बिझनेस कन्सल्टेशन पण करतो मी पूनम मॅडम. इफ यू नीड यू कॅन टॉक टू माय टीम अँड सेट युअर मीटिंग विथ मी. सो आय विल हेल्प यू. ओके. आता इथं हे समजायचं आहे की 334 लीड म्हणजे 334 लोक. समजलं? आता ह्या 334 लोकांनी फॉर्म कधी भरला इथे समजून घ्या. जेव्हा माझी ऍड 71,000 इम्प्रेशन घेतलं माझ्या ऍडनी आणि 40,000 लोकांना माझी ऍड दिसली, 40,000, तेव्हा या 300 लोकांनी माझा काय भरला? फॉर्म भरला. आणि माझ्या ऍडवर किती क्लिक झाले? 940 लोकांनी क्लिक केलं. पण त्याच्यामधून फक्त किती लोकांनी फॉर्म भरला? 334. का बरं? कारण मी जे प्रश्न विचारले ते आवडले नसतील कुणाला, कुणाला काही दुसरं काम आलं असेल, त्याने क्लिक केलं आणि सोडून दिलं असेल. याला म्हणतात ड्रॉप रेशो. काय म्हणतात याला? ड्रॉप रेशो. क्लिअर आहे का? येस नो इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये मला सांगा येस नो, तरच मला समजेल की तुम्हाला समजत आहे. नाही तर मग मी सांगत राहील, तुम्ही ऐकत राहा, असं नका करू. ओके. क्लिअर? ओके. सो हे आहे ऍडचं स्ट्रक्चर. आता आपण ऍड क्रिएट करणार आहोत. बट बिफोर दॅट, कालचा जो अर्धवट पार्ट राहिलेला आहे आपला, तो आपण कंप्लीट करू. त्याला आपण म्हणतो चार्ट जीपीटी. तो आपण पार्ट कंप्लीट करू. मी तुम्हाला गुड न्यूज देतो आणि त्यानंतर आपण ऍड क्रिएट करू. या क्रिएट बटनावर आपण क्लिक करू आणि इथे ज्या काही ऍड तुम्हाला दिसत आहेत, हे 1 2 3 4 5 6 ऍड आहेत. याच्यामधली अवेअरनेस ऍड मी तुम्हाला पूर्ण तयार करून दाखवेल, 0 पासून तर एंड पर्यंत. आणि मी इथं डायरेक्ट या क्रिएट बटनावर क्लिक नाही करणार, लक्षात घ्या. मी हे बंद करेल. ओके, मी आताच बंद करतो हे. समजा मी हे बंद करेल. ओके, मी हे पण बंद करेल, लक्षात घ्या. मी हे पण बंद करेल. ओके, दिसते तुम्हाला? आणि मी आता गुगलवर जाऊन तयार करून दाखवेल तुम्हाला ऍड पूर्ण 0 पासून. ओके, बट फॉर दॅट तुम्हाला थोडा वेट करावा लागेल. ओके, कालचं जे आपलं सेशन पेंडिंग आहे चॅट जीपीटीचं, ते मी तुम्हाला करून दाखवतो. कुणीतरी एक प्रश्न विचारणार आहे. व्हेरी गुड. प्रश्न विचारा, मला आवडते प्रश्न विचारले तर. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बुस्टिंग द ऍड अँड फेसबुक ऍड? बुस्टिंग जे तुम्ही करता, बूस्ट केलं, समजा तुम्ही जर का बूस्ट बटन दाबलं ना, कधीच दाबू नका ते बटन आयुष्यात. कधीच नका दाबू. ऐका माझी गोष्ट. जर का ते दाबलं तर काय होईल माहिती आहे का? तुमच्या अकाउंटमधून फक्त पैसे जात राहतील, पण तुम्हाला फायदा काहीच नाही. बूस्टचा अर्थ काय आहे? की ती जी गोष्ट आहे पर्टिक्युलर, म्हणजे तो व्हिडिओ असेल किंवा इमेज असेल, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जा फक्त, बस एवढाच अर्थ आहे त्याचा. घेऊन जा. पण ती किती लोकांपर्यंत गेली, किती लोकांनी त्याच्यावर क्लिक केलं, किती लोकांनी त्याच्यावर रिॲक्ट केलं, हे आपल्याला माहितच नाही पडत. त्यासाठी तुम्हाला फेसबुकचं बिझनेस अकाउंट बनवावं लागते, जे मी शिकवलंय पहिल्या दिवशी, रेकॉर्डिंग दिली तुम्हाला. आणि त्या अकाउंट मधून जेव्हा तुम्ही ऍड लावता, तेव्हा ती ऍड दोन्हीकडे दिसते, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर. समजलं तुम्हाला? म्हणून बुस्टिंग हे कधीच करू नका, चुकू नये. तुम्हाला मी आज सतर्क सांगतोय, तुम्ही कोर्स घ्या नका घेऊ, तो नंतरचा भाग आहे. पण बुस्टिंग नका करू कमीत कमी. काही काही लोक बुस्टिंग करून करून 4-4 5-5 हजार रुपये घालून बसले. माझं म्हणणं आहे त्यापेक्षा एखाद्या एक्सपर्ट कडे गेले असते तर तुमचे कितीतरी पैसे वाचले असते. येस नो? ओके. चला, तो कालचा टॉपिक आपण कंप्लीट करू. कालचा जो टॉपिक होता आपला चॅट जीपीटी वाला. ठीक आहे. काल मी तुम्हाला AIDA चा एक फॉर्म दाखवला होता. आज चॅट जीपीटी चालतंय आपलं. ओके, तर तुमच्या समोर मी दाखवतो की कसं तयार होते. तुम्ही जेव्हा कुठलीही ऍड तयार कराल, त्या ऍडसाठी तुम्हाला 5 गोष्टी लागणार आहेत, हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. ओके, कुठल्या कुठल्या 5 गोष्टी लागणार आहे? ऍड कॉपी लागणार आहे तुम्हाला, ऍड पोस्टर लागणार आहे तुम्हाला, फेसबुकचं पेज लागणार आहे, बिझनेस अकाउंट लागणार आहे, आणि अजून काय लागणार आहे? शेवटचं काय होतं? ऑडियन्स लागणार आहे. ओके, नाऊ लेट्स अंडरस्टँड. ओके, आता बघा चॅट जीपीटी किती छान आहे. ओके, मी त्याचे 100 प्रॉम्प्ट तुम्हाला देणार आहे. पण आपण आता एक प्रॉम्प्ट बघू. आता सगळ्यात पहिले आपण हाय लिहिलं चॅट जीपीटीला. चॅट जीपीटी आपण ओपन केलं. तुम्ही हाय लिहिलं की तो तुम्हाला सांगतो हॅलो हाऊ इट इज गोईंग. तो तुमच्याशी बोलतो. हा रोबोट आहे. ओके, आता तुम्हाला मी हा AIDA चा हा जो फॉर्म आहे हा देणार आहे, जर का तुम्ही ऍडव्हान्स लेवलला आलेत तर. किंवा जर तुम्ही येत नसाल तर तुम्ही हे कॉपी करून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला काय करायचं ते करा, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 100 प्रॉम्प्ट देणार आहे. है ना, बरेच लोक स्क्रीनशॉट घेतात म्हणून आम्ही इथे 7च दाखवले आहे सध्या. तर आम्ही तुम्हाला 100 प्रॉम्प्ट देणार आहे. समजा याच्यातला हा पहिला प्रॉम्प्ट आहे, याला मी कॉपी करतो. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणाल की सर मला तर ऍड कॉपी लिहिताच येत नाही. आता बघा, मॅगीपेक्षा कमी टाइमात कशी ऍड कॉपी तयार होते, मॅगीपेक्षा कमी वेळात. काय करायचं? हे प्रॉम्प्ट कॉपी करायचं आणि इकडे पेस्ट करायचं. पेस्ट केला. आता इथे काय लिहिलेलं आहे बघा, हे कॅन यू राईट अ फेसबुक ऍड कॉपी
फॉर माय बिझनेस. आता तुमच्या बिझनेसचं नेम टाकायचं. सांगा बरं कोणाच तरी एका बिझनेसचं नाव. सांगा पटकन. सांगा लवकर चॅट बॉक्समध्ये. टाईप करू आपण इकडे. लाईव्ह बघू तुमच्या समोर. सांगा कुठल्या तरी एका बिझनेसचं नाव. ॲबॅकस क्लास. ठीक आहे. आता मी इथे लिहितो ॲबॅकस क्लास. कुठल्या भाषेत घेता ॲबॅकस क्लास? समजा मराठीमध्ये घेता. ठीक आहे. मराठी. कसा घेता, ऑनलाईन की ऑफलाईन? सांगा बरं पटकन सांगा. कसा घेता, ऑनलाईन की ऑफलाईन? समजा ऑनलाईन घेता असं लिहितो मी इथं. ओके. सो ॲबॅकस ऑनलाईन क्लास असं लिहितो मी. माझ्याकडे एक ॲबॅकस वाली पण स्टुडंट होती. ती 1 लाख रुपये महिना कमवायची माझ्याकडे आल्यावर. पहिले ती 5-6 हजार, 7 हजार, 10 हजार करायची. मग तिला मी शिकवलं की ऑनलाईन कसं शिकवायचं. आता मी पण तुम्हाला ऑनलाईनच शिकवत आहे ना. तर ती 1 लाख रुपये महिन्यावर गेली होती. पण मग नंतर काहीतरी घरच्या कारणामुळे तिने ते बंद केलं. पण आता आठवण आली मला अबॅकसचं नाव घेतलं म्हणून. आता बघा काय झालं इकडे. हे कॅन यू राईट अ फेसबुक ऍड कॉपी फॉर माय बिझनेसचं नाव काय आहे? अबॅकस ऑनलाईन क्लास बिझनेस इन मराठी विथ अट्रॅक्टिव्ह हुक बेनिफिट अँड इमोजीज विच कॅन आय यूज इन प्रायमरी टेक्स्ट इन फेसबुक ऍड. हे कुठे यूज करायचं हे पण काल दाखवलं तुम्हाला सर्वांना. आज गरज पडली तर आज पुन्हा दाखवून देईल, काय हरकत नाही. आता हे खालचं काढून टाकायचं. समजा जर तुम्हाला टाइम वगैरे टाकायचं ते टाकू शकता तुम्ही. टाइम आहे समजा इव्हिनिंग, इव्हिनिंग 8 to 9. ओके. ओके. आणि कुठे शिकवणार आहे तुम्ही? समजा तुम्ही झूमवर शिकवणार आहे. झूम ॲप. ओके. बस एवढं सांगा. याला एंटर करा. बघा हे लिहून देते तुम्हाला आता. बघा काय लिहिलंय याने. आपल्या मुलांसाठी अद्वितीय आणि मजेदार कार्यक्रम अबॅकस ऑनलाईन क्लासेस. आपल्या मुलांसाठी झूम ॲपवर सायंकाळी 8 ते 9 वाजता मुलांना शैक्षणिक आणि मानसिक समर्थन देण्यासाठी अद्वितीय अभ्यासांच्या माध्यमातून गणित संख्या जोडण्याचा अनुभव. आता याला थोडंफार तुम्हाला करेक्शन करावं लागेल हा, एक लक्षात घ्या. एखादा शब्द कमी जास्त झाला तर तुम्हाला करेक्शन करावं लागेल. आणि मग काय करायचं, ही ऍड कॉपी कॉपी करायची आणि ॲज इट इज तुम्ही काय करायचं, जिथे तुम्हाला फेसबुकमध्ये वापरायचं आहे तिकडे टाकून द्यायचं. आता कोणीतरी लिहिलं होतं मेकअप आर्टिस्ट. आता मी हे कॉपी करतो. एकच घेतो शेवटचं एक्झाम्पल. मेकअप आर्टिस्ट लिहितो, इथं टाकतो मी. आता बिझनेसचं नाव काय आहे? मेकअप आर्टिस्ट. तिथे हे बिझनेसचं नाव मी काढून टाकेल. इथे लिहितो मी मेकअप, मेकअप आर्टिस्ट. आर्टिस्ट सॉरी, आर्टिस्ट. कोर्स शिकवता का तुम्ही? कोर्स शिकवत असाल तर मी कोर्स लिहितो इथं, कोर्स. ठीक आहे. कुठल्या भाषेमध्ये? समजा आपण इथे लिहू की तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये शिकवता. एक्झाम्पल, फक्त एक्झाम्पल इंग्लिशमध्ये शिकवता तुम्ही. ठीक आहे. आता याला सांगा की लिही रे बाबा ऍड कॉपी. बघा हा लिहितो ऍड कॉपी. शुअर, हे घ्या. बिकम अ प्रो मेकअप आर्टिस्ट अँड जॉईन अवर एक्सक्लुझिव्ह कोर्स टुडे. लर्न फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट वगैरे वगैरे. पण आता तुम्हाला हे मराठीत पाहिजे. काहीच प्रॉब्लेम नाही. याला कॉपी करा. हे बघा याला कॉपी करा इथपर्यंत. कॉपी करा. गुगल ट्रान्सलेट नावाचं एक ॲप आहे, माहिती आहे तुम्हाला? ॲप नाही ते, डायरेक्ट गुगलवर येते. गुगल ट्रान्सलेट असं लिहा. इकडे जा आणि इकडे याला सांगा गुगलला ट्रान्सलेट करून दे बाबा. मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, हे मराठीत करून दे. इकडे तुम्ही जसं पेस्ट करता लगेच तो इकडे तुम्हाला हे बघा, मेकअप आर्टिस्ट व्हा, आजच आमच्या खास कोर्समध्ये सामील व्हा. याचं डिटेल कशी लिहायची हे पण शिकवणार आहे तुम्हाला. हे तर एक ट्रायल आहे, कारण ही ट्रायल बॅच आहे. ओके. सो व्हॉट एव्हर आय एम शोईंग यू, मी तुम्हाला जे काही दाखवतो ना ते माझ्याकडे असलेल्या नॉलेज मधलं फक्त आणि फक्त 10% आहे, लक्षात घ्या. आणि जर का तुम्हाला हे 10%च खूप वाटत असेल तर यू कॅन इमॅजिन की येणाऱ्या जे काही ऍडव्हान्स कोर्समध्ये ते याच्यात तुम्ही काय काय शिकणार आहात. इज माय व्हॉइस क्लिअर एव्हरीबडी? येस, नो? ओके. सो नाव हाऊ मेनी पीपल वॉन्ट गुड न्यूज? टाईप गुड न्यूज इन द चॅट बॉक्स. येस येस. आता मी जे काही, आता तुम्हाला जे काही शिकवायचं आहे, मला पण ऑनलाईन क्लासेस कसे घ्यायचे हे शिकायचं आहे. शिवानी मॅडम, हा नंबर आहे आमचा कस्टमर केअर नंबर 7507253253. यावर आम्हाला संपर्क करा तुम्ही. आम्ही तुम्हाला शिकवू ऑनलाईन क्लास कसे घ्यायचे. डोंट वरी. ठीक आहे. ओके. ज्यांना ज्यांना काही कुठलेही तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम ऍडच्या बाहेरची प्रश्न असतील आणि कधी कनेक्ट करायचं असेल माझ्याशी, बोलायचं असेल माझ्याशी, सो यू कॅन कनेक्ट विथ माय टीम फर्स्ट अँड देन यू कॅन कनेक्ट विथ मी. ते बघतील की तुम्ही खरंच सिरियस आहात का. ते बघतील की खरोखर तुमचं आणि माझं बोलणं करून दिलं पाहिजे का. तर ते तुम्हाला पुढे देतील माझ्याकडे. ठीक आहे. त्यांना जर असं वाटलं की नाही तुम्ही खरंच सिरियस आहात, सो दे विल कनेक्ट युअर कॉल विथ मी. डोंट वरी. ठीक आहे. आणि जर का तुम्ही पेड कोर्समध्ये आला तर मग तर तुम्ही एनी टाइम कधी बोलू शकता माझ्याशी, काही बद्दल नाही. ओके. येस. नाव लेट्स गो अहेड. लेट्स गो अहेड. आता आपण समजून घेऊया गुड न्यूज काय आहे. ओके. गुड न्यूज काय आहे. किती लोकांना गुड न्यूज ऐकायची आहे? बऱ्याच लोकांनी गुड न्यूज टाईप केलं. व्हेरी गुड. ओके. रील्स बद्दल माहिती द्याल का? येस. हो, रील्स बद्दलही देईल मी तुम्हाला पेड कोर्समध्ये माहिती, काळजी नका करू. ठीक आहे. ओके.
नाव लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज द गुड न्यूज. गुड न्यूज इज, काल मी तुम्हाला एक ऑफर दिली होती, तुम्हाला आठवते का? एक ऑफर दिली होती. किती लोकांना आठवते की काल मी एक ऑफर दिली होती की माझा जो कोर्स आहे ज्याची व्हॅल्यू आहे 1,50,000पेक्षा जास्त, तो कोर्स मी तुम्हाला फक्त आणि फक्त 4,999 मध्ये देणार आहे. ही ऑफर मी तुम्हाला काल दिली होती. आणि मी हे पण सांगितलं होतं की कालची ऑफर आज मिळणार नाही, आज काहीतरी वेगळं मिळेल. तर ते वेगळं काय आहे ते लक्षात घ्या. हे ट्रेन ट्रॅक्सवर आपण बोलू. पण त्याच्यापूर्वी मला एक सांगायचं आहे, हे जे ट्रेन ट्रॅक तुम्हाला दिसतंय सध्या, ओके, आता मला सांगा, हे जे ट्रेन ट्रॅक, आता पुढचं जे सेशन आहे 15 मिनिटाचं आणि त्याच्यानंतरचं जे 15 मिनिटाचं ऍड क्रिएट करणार आहे, हे लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो. ओके, डोंट वरी, आय एम नॉट गोइंग टू फोर्स यू की तुम्ही माझा प्रॉडक्ट घ्या, तुम्ही माझा कोर्स घ्या. त्याच्यासाठी फोर्स नाही करणार आहे. पण माझं म्हणणं आहे की ऐकून घ्या ऍटलिस्ट. ओके, ठीक आहे. नाऊ अंडरस्टँड, जर का माझ्यासोबत जुळल्यानंतर, ओके, तुमच्यामध्ये 1% जरी फरक झाला, 1% तुमच्यामध्ये किंवा तुमच्या नॉलेजमध्ये 1% जरी फरक झाला, तर काय होऊ शकते हे सांगतो मी तुम्हाला. लक्ष देऊन ऐका. आता हे जे ट्रेन ट्रॅक आहेत या दोघांमध्ये एक अंतर आहे, बरोबर आहे, एक अंतर आहे. जोपर्यंत हे अंतर मेंटेन होत आहे तोपर्यंत ट्रेन बरोबर चालेल. येस नो. जर का 1% हे खाली आलं तर काय होईल? काही वेळानंतर हे अंतर वाढत जाईल. येस सर नो. म्हणजे बघा, जेव्हा 1%चा जरी फरक पडतो तेव्हा एक तर खूप चांगलं काहीतरी होते किंवा खूप वाईट काहीतरी होते. ओके, पण आता माझ्यासोबत जर का तुम्ही जुळणार आहात तर मी प्रयत्न काय करेल की तुमच्या लाईफमध्ये काहीतरी बेटर झालं पाहिजे. ओके, सो 1% जरी मी फरक करतो तुमच्यामध्ये, तर विचार करा की पुढच्या 365 डेजमध्ये 365% फरक पडू शकतो. येस नो. आज जिथं तुम्ही आहात इथून तर 100% तुम्ही पुढे असाल. येस नो. राईट. सो दॅट्स वाय आय एम गिव्हिंग यू दिस एक्झाम्पल. नाऊ आय विल टेल यू अबाउट द गुड न्यूज. गुड न्यूज आहे की काल मी एक ऑफर दिली होती सर्वांना. ते ऍडव्हान्स कोर्स बद्दल होती. तो ऍडव्हान्स कोर्स काय आहे ते मी आधी सांगून देतो. फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍडचा ऍडव्हान्स कोर्स, जो की 6 तारखेला म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे. वेळ असणार आहे सायंकाळी 7 ते 8. 8 हे काही फिक्स नसते, कधी कधी 8:30 होतात, 8:15 होतात, कधी कधी 8:30 9 पण होतात. पण ते टॉपिकवर डिपेंड करते, पण 1 तास मिनिमम असतो. 6 आणि 7 म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार असणार आहे हा क्लास. प्रत्येक गुरुवार शुक्रवार आठवड्यातून 2 दिवस. 6 आणि 7, 13 आणि 14, 20 आणि 21, 27 आणि 28, याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण फेसबुक ऍड समजून जाईल. त्यानंतर प्रॅक्टिस सेशन असतील आपले, जे असतील पुढचे 3 महिन्यापर्यंत. म्हणजे त्याच्यानंतरची जी बॅच असेल, नंतरची बॅच असेल, नंतरची बॅच असेल, त्या बॅचेस तुम्ही अटेंड करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला कधीही काही अडचण आली व्हॉट्सअपवर विचारू शकता, फ्री ऑफ कॉस्ट, नो चार्जेस, नथिंग. ओके, आता हा जो कोर्स आहे याची काल मी तुम्हाला प्राइस सांगितली होती ना, याच्यासोबत जे बोनसेस मी तुम्हाला देणार आहे त्याची सर्वांची मिळून प्राइस मी तुम्हाला सांगितली होती 1,54,994. याच्यामध्ये काय काय आहे ते एकदा रिव्हील करून देतो. 90 दिवसाचा सपोर्ट आहे याच्यामध्ये, की 90 डेज आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, एवढा वेळ लागतच नाही. 9 डेज आर इनफ. किती? 9 दिवस खूप आहेत. रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त समजून सांगणारा योग्य पाहिजे. काय म्हणता? येस नो. आपल्या शाळेमध्ये तुम्हाला आठवते का की वेगवेगळे शिक्षक असायचे, इतिहासाचा वेगळा, भूगोलाचा वेगळा, इंग्लिशचा वेगळा, हिंदीचा वेगळा. पण आपल्याला त्यांच्यामधला कुणीतरी एकच आवडायचा. का बरं? का बरं? तो विषय आवडायचा होता का आपल्या? येस नो. नाही, त्या त्या शिक्षकाची शिकवायची पद्धत चांगली होती. येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोक ऍग्री करतात? तर जर का शिकवायची पद्धत चांगली असेल तर लवकर आपल्याला गोष्टी समजतील. समजतील का? येस नो. तर मी काय म्हणतो, 9 दिवस खूप झाले तुम्हाला शिकायला. किती? 9 दिवस. पण तरीही मी 90 दिवसाचा सपोर्ट देतोय तुम्हाला. अजून काय मिळणार आहे तुम्हाला? मी स्वतः 3 पुस्तकं लिहिलेले आहे. अमेझॉन बेस्ट सेलिंग आहेत पुस्तकं, तुम्ही अमेझॉनवर जाऊन बघू शकता. तर पुस्तक कसं लिहायचं याचा फॉर्म्युला मी तुम्हाला देईल रेकॉर्डेड कोर्समध्ये. माझ्यासोबत 1 to 1 कॉल देईल तुम्हाला मी 30 मिनिटाचा. चला, आज 30 मिनिटाच्या ठिकाणी मी तुम्हाला 1 तासाचा देतो. ओके, रेकॉर्डिंगवर बोलतोय मी. 1 तासाचा कॉल देईल मी तुम्हाला माझ्यासोबत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुमच्या बिझनेसमध्ये काय स्ट्रॅटेजी वापरल्या पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजे की जेणेकरून तुमची ऍड चांगली चालेल आणि तुम्हाला जास्त रेव्हेन्यू किंवा जास्त कस्टमर येतील. ओके, नंबर 3 काय देणार आहे मी तुम्हाला? वीकली Q&A. एव्हरी वीक आपण भेटू, Q&A होतील, सेशन होतील. त्याच्यामध्ये जे काही प्रश्न, आता तुम्हाला काही प्रश्न नसतील कदाचित, पण जेव्हा तुम्ही ऍड करायला सुरुवात कराल ना, तेव्हा फार छोटे छोटे प्रश्न येणार आहे. एवढे छोटे प्रश्न येतात तुम्हाला सांगतो मी, की लोकांना हे समजत नाही की सर पेमेंट कसं टाकू, फेसबुकमध्ये पैसे कसे टाकू.
जीपे न टाकू की फोन पे न टाकू की डेबिट कार्डचा यूज करू की क्रेडिट कार्डचा यूज करू? एवढे छोटे प्रश्न असतात आणि त्याही प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. डोंट वरी. त्याचं कारणही सांगतो मी का तयार आहोत ते पण सांगतो. ऐकून घ्या फक्त मी काय सांगतो. त्यानंतर एका VIP व्हॉट्सअप ग्रुपचा ऍक्सेस मिळेल तुम्हाला, जिथे तुम्ही आणि तुमच्यासारखे आधीचे लोक असतील, जे तुम्हालाही हेल्प करतील, तुम्ही त्यांना हेल्प करा. तुम्ही ऍक्टिव्ह राहू शकता त्याच्यामध्ये. आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जेव्हा कधी अडचण आली, रात्री 2 वाजता असू द्या, 3 वाजता, फक्त एक मेसेज टाका. डायरेक्ट व्हॉट्सअप म्हणतोय मी, तुमचा आणि माझा डायरेक्ट कनेक्शन. असं नाही की फेसबुक ग्रुप आहे, काहीतरी रेकॉर्डिंग, असं काहीच नाही. डायरेक्ट तुमचं आणि माझं कनेक्शन. ओके. त्यानंतर मी 5 ई बुक देणार आहे तुम्हाला, जे की मराठी भाषेतले आहेत आणि मी स्वतः लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये काही अपग्रेडेशन केले ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले ईबुक आहे. ते कोणते ते पण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. ओके. तर हे सर्व पॅकेज आहे 1,54,994. पण एवढी प्राइस तुम्हाला द्यायची नाही आहे. तुम्हाला ते मी अगदी कमी प्राइस मध्ये कालच ऑफर केलं होतं. ते आहे 4,999. पण आज त्या प्राइस मध्ये नाही मिळणार तुम्हाला. आज त्यापेक्षा थोडीशी जास्त असेल प्राइस. ते काय असेल पण आधी समजून घ्या. या 4 वीक मध्ये तुम्ही काय शिकाल? पहिल्या आठवड्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट कसे क्रिएट करायच्या, पेज कसं क्रिएट करायचं, बिझनेस अकाउंट कसं क्रिएट करायचं. दुसऱ्या वीक मध्ये व्हिडिओ ऍड आणि इमेज ऍड कशी तयार करायची, ऍड कॉपी कशी लिहायची तुमच्या बिझनेससाठी, किंवा तुमच्याकडे एखादा क्लायंट आहे जो म्हणतो माझी फेसबुक ऍड करून दे, त्याच्यासाठी. ठीक आहे. वीक 3 मध्ये स्वतःच्या ऍड कशा लॉन्च करायच्या फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर. बजेट कसं सेट करायचं, की मी 100 रुपये खर्च केले पाहिजे, 200 केले पाहिजे, की 300 केले पाहिजे, की 400 केले पाहिजे. त्यानंतर वीक 4 मध्ये लीड्स कशा जनरेट करायच्या, त्या लीड्सला क्लोज कसं करायचं, त्यांना काय ऑफर करायचं की त्यांनी पैसे दिले पाहिजे किंवा त्यांनी आपलं प्रॉडक्ट घेतलं पाहिजे. आणि ऑब्व्हियसली जर का ते लीड तुमचं प्रॉडक्ट घेतील तर काय होईल, ऑटोमॅटिकली तुमच्या बँकेमध्ये पैसा येईल का? येस नो? ही आपली मेथड असणार आहे 4 वीकची. पण समजा यदा कदाचित काही काही लोक म्हणतील की सर नाही जमलं 4 आठवड्यात, तर मग काय? डोंट वरी, आम्ही तुमच्या सोबत आहोत. स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे ना, आठवलं माहित असेल तुम्हाला कदाचित, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नका. ओके. नाव आता पुढं अजून काय मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला आज एक स्पेशल ऑफर देतोय. आणि ती स्पेशल ऑफर मी का देतोय याचं पण कारण मी तुम्हाला सांगतो. मी काय असंच स्पेशल ऑफर देत नाही. असं म्हणतात डिसिजन्स चेंज युअर डेस्टिनी. काय म्हणतात? डिसिजन्स चेंज युअर डेस्टिनी. मी काय सांगतो जरा 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका. दिस कॅन चेंज युअर लाईफ. 2019 मध्ये जेव्हा मी नवीन पुण्यामध्ये आलो होतो, तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की 1 लाख रुपये जर का कोणी जर म्हटलं की 1 लाख रुपये वर्ष शेवटी मिळतील, तर मला फार आनंद व्हायचा. मला असं माझं टार्गेट होतं की मी 1 लाख रुपये कमवले पाहिजे. किती लोकांना आज टार्गेट आहे, किती लोकांचं की 1 लाख रुपये कमवले पाहिजे? जरा चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा. जरा मी टाईप करा. माझं लग्न होऊन जवळजवळ 10 वर्ष झाले. किती? 10 वर्ष. आता तुम्ही म्हणाल लग्नाचा आणि फेसबुक ऍडचा काय संबंध आहे? लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. ओके. 2019 मध्ये मी जेव्हा इथे आलो होतो, माझं लग्न झालेलं होतं तेव्हा. ओके. मी माझा जॉब वगैरे सगळ्या गोष्टी सोडून इकडे आलो नवीन काहीतरी चालू करण्यासाठी. ऍट द एज ऑफ आय थिंक 32, 31, 32, मी एक डिसिजन घेतलं. 30 असेल माझा एज कदाचित. ऍट द एज ऑफ 30 मी एक डिसिजन घेतलं की मला जॉब नाही करायचा, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि जेव्हा मी इकडे आलो पुण्यामध्ये, तेव्हा एकच दिवस मला आठवतो आजही, की त्या दिवशी माझ्या मिसेसची तब्येत फार खराब होती. म्हणजे तिला टेम्परेचर होतं भयंकर. आणि माझी परिस्थिती अशी होती, यू कांट बिलीव्ह. मी आता ही गोष्ट सांगतो ना तर लोक याच्यावर विश्वासच करत नाही. कारण आताची परिस्थिती फार वेगळी झाली आहे ना माझी. माझ्याकडे तिला दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. पण मी मेडिकल फील्डमध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे आधी, म्हणून मला माहित होतं की पॅरासिटेमॉल नावाची एक गोळी असते किंवा कॉम्बिफ्लॅम नावाची एक गोळी असते, ज्यामध्ये पॅरासिटेमॉल नावाचा ड्रग असतो. ती जर गोळी घेतली तर टेम्परेचर कमी होते. सो जेव्हा मी माझे खिसे चेक केले, त्याच्यामध्ये 10 रुपयाची नोट सापडली मला. ती नोट घेऊन मी मेडिकलमध्ये गेलो आणि मी 5 कॉम्बिफ्लॉम आणल्या. 2 रुपयाला एक मिळायची तेव्हा. आता मला माहित नाही कितीची मिळते. त्याचं कारण हे आहे की आता मी चेक नाही करत किती पैसे चालले, कारण तेवढे पैसे येतात देवाच्या कृपेने.
त्या 5 गोळ्या आणल्या आणि प्रत्येक 3 ते 4 तासाला मी तिला एक गोळी द्यायचो. असं करत करत आम्ही 2 दिवस काढले जवळजवळ. रात्रभर ती माझ्या मांडीवर झोपलेली होती आणि मी विचार एकच करत होतो की यार एवढी परिस्थिती खराब आली की आपण दवाखान्यात न्यायचे सुद्धा आपल्याकडे पैसे नाही आहेत. दुसऱ्या दिवशी कुठून तरी एका मित्राकडून ते पैसे अरेंज झाले आणि आम्ही तिला दवाखान्यात नेलं. तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे. तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 वर्षाचा वेळ गेलाय त्याच्यावरून. कधीच मी मागं पलटून पाहिलं नाही. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण आहे की डिसिजन्स चेंज युअर डेस्टिनी. त्या दिवशी मी एक डिसिजन घेतलं की यार ही जी परिस्थिती आहे ना, ही आयुष्यात डबल पाहायची नाही आपल्याला. काहीही झालं तर चालते. ही परिस्थिती आपल्याला आयुष्यात बघायची नाही. मित्रांनो, तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे आता. अँड दॅट्स हाऊ माय लाईफ चेंज. त्या दिवशी एक फोटो काढून ठेवला मी स्वतःचा. मी असा दिसायचो तेव्हा आणि मी आता असा दिसतोय. आणि ही जी गाडी दिसते ना, ही काही कुणाच्या गाडीसमोर उभं राहून फोटो काढलेला नाहीये. आय ओन दिस कार. इथून तर इथपर्यंत हे ट्रान्सफॉर्मेशन झालं मागच्या 4 वर्षामध्ये. हा तो फोटो आहे जेव्हा आम्ही दवाखान्यामध्ये होतो बॅक इन 2019. आणि हा फोटो फक्त याच्यासाठीच काढला होता कारण की हा फोटो काढायच्या आधी 5 मिनिटं आधी आमचं डिस्कशन हे झालं होतं की आपल्याला ही परिस्थिती डबल पाहायची नाही आता. आणि मित्रांनो, फक्त मीच नाही तर माझ्यासारख्या 100हून म्हणजे शेकडो लोकांना मी अशा प्रॉब्लेम मधून बाहेर काढलाय, जे माझ्यासारखेच असे कुठं ना कुठं काहीतरी अडचण फेस करत होते, काहीतरी प्रॉब्लेम फेस करत होते. आणि त्यांना मी या डिजिटल कोचिंग, फेसबुक ऍड आणि या गोष्टीतून मी बाहेर काढलं. व्हॉट आय डीड, त्या दिवशी मी एक गोल चार्ट बनवला. त्या दिवशी काय केलं मी, एक गोल चार्ट बनवला की आता काय करायचं, लाईफमध्ये काय मिळवायचं आहे, कुठं पोहोचायचं आहे. तो गोल चार्टचा फोटो पण आहे माझ्याकडे, तुमच्या समोर आहे सध्या, बघून घ्या. त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की 5,000 सबस्क्रायबर मिळवायचे. माझ्या चॅनलवर आज बघाल तर 27,000 सबस्क्रायबर आहे. त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की मला एक बुक लिहायचं आहे. आज माझे 3 बुक आहे, एक नाही. त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की 2022 मध्ये मला मर्सिडीज घ्यायचा आहे. 1 वर्ष उशीर झाला, 23 मध्ये मी घेतली. आणि त्याच्यामध्ये हे जर का झूम करून तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये हे पण लिहिलं होतं, आय एम ड्रायव्हिंग दिस कार विथ माय वाईफ अँड डॉटर. तेव्हा मला मुलगी सुद्धा नव्हती, मुलगाही नव्हता. आता मला मुलगा मुलगी दोन्ही आहे. दिस इज हाऊ युअर माइंड वर्क. व्हॉट एव्हर यू आस्क यू गेट. आणि काही लोक मला म्हणतात की सर आमच्याकडे फीज नाही आहे, सर आमच्याकडे पैसे नाही आहे. अरे मित्रांनो, तुमची शिकण्याची इच्छा नाही आहे, तुमची पुढे जाण्याची इच्छा नाही आहे, हे सांगा तुम्ही स्वतःला. कंडिशन अशी होती माझी की गोळी आणायला, दवाखान्यात न्यायला सुद्धा पैसे नव्हते. दिस इज व्हॉट इज माय स्टोरी. मी लिहिलं होतं की 1 करोड रुपये अर्न करायचे मला 2023 मध्ये, 23 पर्यंत सॉरी. पण त्याच्या आधीच अर्निंग केलं मी. सो किती लोक हा स्वतःचा गोल शीट आणि हे स्वतःचे गोल्स बनवायला तयार आहेत, हे सांगा मला आधी चॅट बॉक्स मध्ये. दिस इज नॉट ओनली अ क्लास, दिस इज अ ट्रान्सफॉर्मेशन क्लास. हाऊ मेनी पीपल सी देमसेल्फ टू अचिव्हिंग समथिंग इन लाईफ. किती लोक स्वतःला बघू शकतात क्लिअर कट की मी काय अचीव्ह करणार आहे, कुठं पोहोचणार आहे, काय करायचं आहे मला. हाऊ मेनी पीपल कॅन सी देमसेल्फ. हाऊ मेनी पीपल कॅन सी. आज मला अशाच लोकांना माझ्या कम्युनिटीमध्ये आणायचं आहे. काल तरी मी सर्वांना ऑफर दिली होती, पण आज आज मला माझ्या कम्युनिटीमध्ये फक्त असेच लोक पाहिजे की जे सिरियस आहेत. मी आज ऑफर का देतोय माहिती आहे का? इट्स नॉट बिकॉज आय वॉन्ट टू सेल यू समथिंग. इट्स बिकॉज आय विश, मला असं वाटते की जे मला नॉलेज, जे गुरु, मला जे मेंटर 2019 नंतर मिळाले ना, ते जर का 2014-15 मध्ये मिळवून गेले असते, किंवा माझ्यासारखा एखादा व्यक्ती जर का मला आधी मिळाला असता 2011-12 मध्ये, तर मी आज खूप जास्त पुढे असतो इथल्यापेक्षा. कदाचित एक नाही 4 मर्सिडीज असते माझ्याकडे. मे बी जर का कुणीतरी माझ्यासारखा हेल्प करणारा मला तेव्हा भेटून गेला असता, कुणीतरी माझ्यासारखा गाईड करणारा मला भेटून गेला असता. आज मी ज्या शेकडो लोकांना, 100 लोकांना जे लखपती बनवलं, त्यांना मी गाईड केलं. त्यामुळे मी त्यांची जर्नी शॉर्ट केली. त्यांचं 4-5 वर्षाचा टाइम वाचवून मी त्यांना 3-4-5 महिन्यामध्ये ते ते सगळ्या गोष्टी दिल्या. आणि त्याच्यासाठी हाऊ मच यू आर पेईंग यार, हाऊ मच, 5,000 रुपीज. अहो, एकदा तुम्ही जर का हॉटेलमध्ये गेले 4 मित्रांसोबत तर 4-5 हजार रुपये खर्च करता तुम्ही. तुम्ही एकदा मूवी बघायला गेले 2 वेळा महिन्यातून, तरीही सहज 4-5 हजार रुपये खर्च होतो की नाही होत, सांगा मला.
अँड वन थिंग, एखादी गोष्ट जी तुमची लाईफ चेंज करणार आहे. व्हॉट चेंजेस माय ओन लाईफ. ओके. हे ऍक्च्युअल माझे, तुम्हाला जर काय असं वाटत असेल की हे फोटोज आहेत आणि ही स्टोरी आहे, माझं फेसबुक जाऊन चेक करा. आजच्या 10 वर्ष आधीपासून तुम्हाला सगळ्या पोस्ट दिसतील तिकडे. सगळं आहे तिकडे. ओके. सो एकूण एक वर्ड याच्यातला खरं आहे. बिकॉज आज मी हे ऑफर फक्त याच्यासाठी देतोय की मला माझ्यासारखे जर का काही लोक आज प्रॉब्लेम मध्ये असतील त्यावेळेस सारखे, सो आय वॉन्ट टू हेल्प देम. मला त्या लोकांसाठी काम करायचं आहे जे स्वतःच्या फॅमिलीची व्हॅल्यू करतात, जे लोक फ्रीडमची व्हॅल्यू करतात आणि जे लोक सर्व्हिसची व्हॅल्यू करतात. काय याचा अर्थ? याचा अर्थ काय? लक्ष देऊन ऐका याचा अर्थ काय. ओके. काही लोक बोर झाले, त्यांनी लिव्ह केलं, काय हरकत नाही. फ्रीडमचा अर्थ आहे मित्रांनो, फ्रीडमचा अर्थ आहे की तुम्ही कुठूनही काम करू शकले पाहिजे. एनिवेअर फ्रॉम द वर्ल्ड. आज जर तुम्ही फेसबुक ऍड शिकले, तुम्ही क्लायंटसाठी काम करताय, तुम्ही कुठूनही काम करू शकता. तुम्हाला एका ठिकाणी बसायची गरज नाही. आज मी माझं काम कुठूनही करू शकतो. काल मी माझ्या ऑफिसमधून तुमचं सेशन घेतलं. जे लोक काल होते त्यांना माहिती आहे. आज मी घरून घेतोय. उद्या कदाचित मी कुठून तरी घेईल अजून. सो फर्स्ट फ्रीडम. तुम्ही फ्रीडमला व्हॅल्यू करता का? फ्रीडम मिळायला पाहिजे. नंबर 2, फॅमिली. स्पेंड मोर टाइम विथ युअर स्पाऊस अँड किड्स. किती लोकांना असं वाटतं की जास्तीत जास्त टाइम मी माझ्या फॅमिलीला देऊ शकलो पाहिजे, माझ्या स्पाऊसला, माझ्या मुलांना, माझ्या मुलीला देऊ शकलो पाहिजे. बिकॉज दिस टाइम विल नेव्हर कम. सो असं काहीतरी करा की ज्याच्यामध्ये कमी वेळात तुम्ही जास्त गोष्टी करू शकाल. मी काही तुम्हाला स्कीम नाही देत आहे कोणती. मी जेन्युइन काम सांगतोय. मी पण दररोज 8 ते 12 तास काम करतो. बट स्टील आय हॅव टाइम. सर्व्हिस, हेल्प मोर पीपल विथ युअर एक्सपर्टीज. मी कालच बोललो की नॉलेज, इफ इट इज नॉट युज्ड इट इज गार्बेज. तुमच्याकडे नॉलेज आहे, एक्सपर्टीज आहे, हेल्प करा ना जास्त लोकांना. त्यांना त्यांचं लाईफ सुधारायला चांगलं करा. माझ्यामुळे जर 4 लोकांनी अजून मर्सिडीज घेतली तर आय विल बी मोर हॅपी. तुम्हाला माहित आहे की आता माझ्या ग्रुपमधल्या 12 लोकांनी पुस्तक लॉन्च केले स्वतःचे. किती? 12. माझ्या फेसबुकवर जाऊन बघा. 12 लोकांनी पुस्तक लॉन्च केले. कसं वाटते हो जेव्हा तुमच्या गायडन्समध्ये कोणीतरी एवढं मोठं काम करते? पुस्तक लिहिणं आज बऱ्याच लोकांसाठी काय आहे, स्वप्न असं आहे. ओके. आणि मी हे का करतोय अजून एक सांगतो. मी का मी तुम्हाला हे ऑफर देतोय? बिकॉज आय एम ऑन मिशन. मी कालच सांगितलं होतं, परवा सांगितलं होतं की आय एम ऑन मिशन टू क्रिएट 10,000 फेसबुक ऍड एक्सपर्ट इन महाराष्ट्र. 10,000 लोक मला असे बनवायचे आहे की जे फेसबुक ऍड एक्सपर्ट असतील. कारण मी एकटा तर त्या 14 कोटी 12 कोटी जनतेपर्यंत जाऊ शकत नाही. राईट. किंवा गेलोय तरी खूप वर्ष लागून जातील. म्हणून मला 10,000 फेसबुक ऍड एक्सपर्ट बनवायचे आहेत महाराष्ट्रामध्ये, जे अजून अजून पुढे पुढे काम करतील. हु कॅन अर्न मोर बाय युझिंग देअर एक्सपर्टीज. तुम्ही हे काम, फेसबुक ऍडचं जे काम आहे, हे तुम्ही जॉब करून, तुमचा बिझनेस करून, कुठलंही काम सांभाळून सुद्धा करू शकता. डोंट वरी. ओके. अँड माय टुडेज ऑफर, आर यू रेडी फॉर दॅट? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. किती लोक रेडी आहेत आजची ऑफर घेण्यासाठी? मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. ऍक्च्युअल कोर्सची प्राइस आहे 25,000. संपूर्ण जे बंडल आहे त्याची प्राइस आहे 1,54,994 रुपये. पण आज मी तुम्हाला एक स्पेशल ऑफर देणार आहे. आर यू रेडी फॉर दॅट? आर यू रेडी? याच्यानंतर एक 15 मिनिटाचं सेशन आहे बरं का आपलं, घाबरू नका. ते सेशन होणारच आहे. सो आर यू रेडी? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. आर यू रेडी फॉर दॅट ऑफर? ती ऑफर 1,54,994 रुपये नाही आहे, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ती ऑफर 9,999 रुपये सुद्धा नाही आहे. सो व्हॉट इज दॅट ऑफर? आर यू एक्साइटेड? ती ऑफर आहे फक्त आणि फक्त 6,999 रुपये. या संपूर्ण कोर्सेससाठी जे तुम्हाला मी दाखवले थोड्या वेळ आधी, हे संपूर्ण कोर्सेस. ओके. कुठले? जस्ट अ मिनिट, लेट मी शो. 6,999 रुपये या संपूर्ण कोर्सेससाठी, जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. ओके. जस्ट अ मिनिट. जे काही मी काल तुम्हाला दाखवलेलं आहे, जे काही मी तुम्हाला आत्ता दाखवलं थोड्या वेळ आधी, त्या संपूर्ण कोर्सेससाठी आजची ऑफर आहे माझी तुमच्यासाठी फक्त आणि फक्त किती? 6,999 रुपये. किती लोकांना वाटते की आय वॉन्ट बेटर डील दॅन दिस? किती लोकांना वाटते की सर, आय एम इन्स्पायर्ड बाय युअर प्रोग्राम, आय इन्स्पायर्ड बाय युअर जर्नी. मला तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे, मला तुमच्यासोबत काम करायचं आहे, मला लाईफ टाईमसाठी तुमच्याशी जुळायचं आहे, मला तुमचे सजेशन्स पाहिजे, किंवा मला पण ही जर्नीमध्ये यायचं आहे. बट आय वॉन्ट बेटर डील. टाईप बेटर डील इन द चॅट बॉक्स. आजची ऑफर किती सांगितली मी तुम्हाला? 6,999. पण काही स्पेसिफिक लोकांसाठी मी याच्यापेक्षाही एक जबरदस्त ऑफर देणार आहे.
पण ती ऑफर कालच्या ऑफर एवढी नसेल, हे मी तुम्हाला सांगतो. आता बघा, कालची ऑफर होती ही 4,999. म्हणजे आता तुम्ही सेक्युअर्ड आहात, म्हणजे याच्या मधातली काहीतरी किंमत तुम्हाला मिळणार आहे. सो किती लोक याच्या मधातल्या किमतीसाठी तयार आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मेनी पीपल. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. त्याच्याशी काय करायचं तुम्हाला? आता मी तुमचा गुरु आहे, दॅट्स ऑल. ओके, त्याच्याशी काय करायचं आपल्याला? ठीक आहे ना? ओके. आता तुमच्या समोर जो व्यक्ती आहे तो तुमचा गुरु आहे, दॅट्स ऑल. त्याच्याकडून तुम्हाला शिकायचं आहे, दॅट्स ऑल. हे डिसिजन तुम्ही घ्या, दॅट्स ऑल. त्याच्यात कशाला जायचं आपल्याला, राईट? हाऊ मेनी पीपल वॉन्ट बेटर डील? हाऊ मेनी पीपल वॉन्ट बेटर डील? आणि पुन्हा एकदा सांगतो मी, काल ज्या ज्या लोकांनी पेमेंट केलेलं आहे, ओके, काल ज्या ज्या लोकांनी ऍडव्हान्स अमाऊंट किंवा बुकिंग अमाऊंट भरलेली आहे, त्या सर्वांनी उद्या दुपारी 12 पर्यंत तुमचं पेमेंट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, मॅक्स टू मॅक्स. ओके. ओके. तेव्हाच कुठे तुम्ही उद्याच्या बॅचला बसू शकाल. ठीक आहे. ओके. सो बेटर डील. हाऊ मेनी पीपल वॉन्ट बेटर डील? सो बेटर डील इज इन फ्रंट ऑफ यू. जस्ट अ मिनिट, गिव्ह मी अ सेकंड. बेटर डील तुमच्या समोर असणार आहे, आणि आजची जी बेटर डील आहे तुमच्यासाठी ती आहे, दिल थांब के बैठो. ती बेटर डील आहे तुमच्यासाठी, ती असणार आहे. आणि ही फक्त पुढचे 15 मिनिटं असणार आहे, जोपर्यंत मी नेक्स्ट सेशन समजावून सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे. जोपर्यंत मी तुम्हाला नेक्स्ट सेशन समजावून सांगत आहे, तोपर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, हे सेशन प्रत्येक महिन्याला होतात, प्रत्येक आठवड्याला होतात, पण प्रत्येक वेळी जी माझी डील असते किंवा जी काही ऑफर देतो मी, ही प्रत्येक वेळी काय असते, वेगळी असते. तर आजची जी बेटर डील आहे ती तुमच्या समोर आहे, आणि ती आहे स्पेशल 15 मिनिट्स ऑफर, फक्त आणि फक्त 5,499 रुपये. दॅट्स ऑल. कालच्या प्राइसमध्ये फक्त 500 रुपीज एक्स्ट्रा मागतोय मी तुम्हाला, ते याच्यासाठी, कारण की तुम्ही काल डिसिजन नाही घेतलं. काल जर का तुम्ही सीट बुक केली असती तर मे बी, आणि काल ज्यांनी केली मला त्यांचं पण रिस्पेक्ट करायचं आहे, तो आजची प्राइस आहे तुमच्यासाठी 5,499 रुपये. जस्ट 500 रुपीज एक्स्ट्रा फॉर दी यस्टरडेज प्राइस. हा कोड स्कॅन करायचा आहे तुम्हाला आणि लगेच पेमेंट करायचं आहे. ओके. मित्रांनो, मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, 4 मित्रांसोबत जेवण केलं तरीही तुमचा खर्च एवढा होईल. जीपे फोनपे नंबर तुमच्या समोर आहे. चॅटबॉक्स मध्ये लिंक आमचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते देणार आहेत. चॅटबॉक्स मध्ये लिंक द्यायची आहे सर्व. ओके. ज्यांना क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं आहे ते चॅटबॉक्स मध्ये जाऊन पेमेंट करू शकता. होस्ट आणि एव्हरीवन सिलेक्ट करून पेमेंट हे करा, तिकडे लिंक टाका. ओके. तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट लिंक चॅटबॉक्स मध्ये आलेली आहे. पेमेंट लिंकवर जाऊन तुम्ही पेमेंट करू शकता. आरती, प्लीज पुट द पेमेंट लिंक इन द चॅट बॉक्स. वैभव, प्लीज पुट द पेमेंट लिंक इन द चॅट बॉक्स. एव्हरीवन करून टाकायची आहे चॅटबॉक्स मध्ये लिंक. पोस्ट अँड पॅनलिस्टला नाही टाकायची, एव्हरीवन टाकायची आहे. ओके. 4 मित्रांसोबत तुम्ही जेवण केलं तर तुम्ही एवढा खर्च कराल. तुम्ही 4 वेळा चित्रपट पाहायला गेले तर तुम्ही 5,499 रुपये खर्च कराल, ज्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही, लक्षात ठेवा. ज्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. बट इफ यू टेक दिस डिसिजन टुडे, यू कॅन चेंज युअर लाईफ. तुम्हाला एक क्लायंट जरी मिळाला तरीही तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहे, 5,499 रुपये. येस सर नो. आणि अजूनही जर का काही याच्याही पुढे असतील काही लोक की सर मला हे अडचण आहे, मला ते अडचण आहे, मला वगैरे वगैरे वगैरे, तर त्यांना मी एकच सांगेल की तुमच्या लाईफचा जो काही एंजल आहे, डोळे बंद करा आणि तुम्ही तुमचं ज्याला कुणाला मानत असाल त्याला एवढं सांगा फक्त की आता मी बुकिंग अमाऊंट भरत आहे, माझ्या पैशाची ऍडजस्टमेंट करून दे. पुढच्या 1 ते 2 दिवसात तुमच्या पैशाची ऍडजस्टमेंट होऊन जाईल. डोंट वरी अबाउट इट. ऑटोमॅटिक होईल. डोंट वरी अबाउट इट. होस्ट अँड पॅनलिस्ट मध्ये नका टाकू, एव्हरीवन सिलेक्ट करून टाका लिंक. एव्हरी टीम मेंबर प्लीज सिलेक्ट एव्हरीवन अँड नंतर तिकडे टाका लिंक. ओके. सो पूर्ण टाका. पूर्ण टाकायचं आहे तुम्हाला. जे मेसेज आहे तो पूर्ण टाकायचा आहे. ज्यांना जीपे फोनपे करायचा आहे ते जीपे फोनपे करू शकतात. नंबर तुमच्या समोर आहे, 7507253253. नंबर तुमच्या समोर आहे, तुम्ही त्याच्यावर जाऊन पेमेंट करू शकता. एनी क्वेश्चन्स? कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता आता. एनी क्वेश्चन्स प्लीज आस्क इन द चॅट बॉक्स. मी आता माझ्या सेशनला सुरुवात करत आहे 1 मिनिटामध्ये. तो त्याच्या आधी कुणाला काही प्रश्न विचारायचे आहे पेमेंट बद्दल, बाकीच्या गोष्टीबद्दल, काही प्रश्न असतील तर विचारून घ्या लगेच. ओके. मी लिंक टाकतोय तुमच्यासाठी सर्वांसाठी पुन्हा एकदा कॉपी करून. ओके. बघा लिंक आलेली आहे, आरती मॅडमने टाकलेली आहे. ओके. फेसबुक पेमेंटची लिंक आहे. ज्यांना पेमेंट करायचं आहे त्यांनी पेमेंट करून पेमेंट डन असं टाईप करायचं आहे. मी स्वतः तुम्हाला वेलकम करेल तुमचं नाव घेऊन. ओके. एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग कोर्स, रिगार्डिंग एनिथिंग, रिगार्डिंग फेसबुक आणि इंस्टाग्राम? ओके. नाव लिसन टू मी व्हेरी केअरफुली. ज्या व्यक्तीने पहिल्या आठवड्यामध्ये कोर्समध्ये एनरोल झाला होता, त्या व्यक्तीने 3ऱ्या आठवड्यामध्ये मला हा फीडबॅक दिला. बघा हा फीडबॅक काय आहे. सर, मी तुमच्या बेसिक कोर्स आणि ऍडव्हान्स कोर्स पाहून
मी एक ईबुकची ऍड क्रिएट केली, ती ऍड रन केली, त्याच्यामध्ये मला 3 दिवसामध्ये 30 लीड आल्या आणि त्यामधली एक लीड कन्वर्ट झाली. खूप मस्त वाटत आहे हा फीडबॅक. हे 5 ईबुक तुम्हाला मिळणार आहेत. फेसबुक इंस्टाग्रामचं ईबुक, मॅजिक ऑफ ग्रेटिट्यूडचं ईबुक, एंटरप्रिन्युअर माइंडसेटचं ईबुक, बिकम डिजिटल कोच याचं ईबुक आणि स्पीक अँड ग्रोचं ईबुक. हे सगळे ईबुक तुम्हाला मिळणार आहे. कुणीतरी मधात टाईप केलं होतं की सर मला कोचिंग कशी करायची ऑनलाईन ते शिकायचं आहे, ते पण तुम्हाला मिळणार आहे. आज मी तुम्हाला अजून एक ऍडव्हान्स गोष्ट देतोय. ती गोष्ट आहे ही. आज जे लोक डिसिजन घेतील त्यांना, कालच्या लोकांना तर मिळणारच आहे. आजच्या लोकांना हा एक एक्स्ट्रा कोर्स मी देतो. याचं नाव आहे व्हिडिओ मेकिंग फॉर FB ऍड्स. याच्यामध्ये तुम्ही शिकाल की व्हिडिओ कसे बनवायचे फेसबुक ऍडसाठी. सॅम्पल व्हिडिओ तुम्हाला दिले जातील. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट कशी लिहायची, किती मिनिटाचा व्हिडिओ असावा आणि व्हिडिओची साईज काय असावी हे याच्यामध्ये शिकवलं जाईल. हे मी तुम्हाला एक्स्ट्रा बोनस देणार आहे. आणि जे लोक आत्ता पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये बुकिंग करतील त्यांना मी अजून एक स्पेशल गोष्ट देणार आहे. ती गोष्ट आहे, तुम्हाला एक टी शर्ट मिळणार आहे तुमच्या घरपोच. व्हाईट कलर और ब्लॅक कलर, यू कॅन चूज युअर कलर. आणि या टी शर्टवर असं लिहिलेलं असणार आहे, आय एम फेसबुक अँड इंस्टाग्राम ऍड एक्सपर्ट. हा जो स्पेशल बोनस आहे हा फक्त आजच्या लोकांसाठी आहे. प्लस ज्या लोकांनी काल बुकिंग केलेलं आहे त्यांनी जर का फुल पेमेंट केलं आत्ता राईट नाव, तर तुम्हाला सुद्धा हा बोनस मिळणार आहे. ओके. फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड एक्सपर्ट ह्याची हे टी शर्ट, व्हाईट कलर पाहिजे असेल तर व्हाईट कलर, ब्लॅक कलर पाहिजे असेल तर ब्लॅक कलर. तुमच्याला एक फॉर्म पाठवला जाईल आणि त्या फॉर्मवर तुम्हाला भरून ते टी शर्ट तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्हाला कुठंतरी रोज फील होत राहील की आय एम फेसबुक ऍड एक्सपर्ट. ओके. नाऊ विल गो टू अवर सेशन. ओके, एव्हरीथिंग इज क्लिअर. चॅट बॉक्समध्ये लिंक टाकत राहायची आहे. बाकी टीम मेंबरनी ज्यांना पेमेंट करायचं आहे ते पेमेंट करतील आणि ज्यांचं पेमेंट झालं त्यांनी चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे की पेमेंट डन. ओके. आता इथून पुढचे जे मिनिटं आहेत त्या मिनिटामध्ये मी काय करणार आहे तुम्हाला शिकवणार आहे ऍडव्हर्टाइजमेंट. तेवढ्या वेळात जे लोक पेमेंट करतील त्यांचं काय होईल, आपल्याकडे पेमेंट येईल. कोणी जर पेमेंट विचारलं तर ते सांगायचं आहे चॅटबॉक्समध्ये त्यांना. ओके. ओके. ठीक आहे. व्हॉट नॉट फेअर प्रणालीजी, व्हॉट नॉट फेअर. दिस इज द ऑफर. ओके. ओके. नाउ लेट स्टार्ट द ऍड. ओके. नाउ लेट्स अंडरस्टँड दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कशी ऍड करायची बघा, लक्षात घ्या. सर्वात पहिले तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर जाऊन तुम्हाला facebook.com असं लिहायचं आहे. facebook.com. ठीक आहे. facebook.com लिहिल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला पेज बघायचं आहे. पेजेस कुठे लिहिलेलं दिसेल तिथं पेजेसवर क्लिक करायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला पेज कसं क्रिएट करायचं, बिझनेस कसं क्रिएट करायचं हे सांगितलेलं आहे. बिझनेस अकाउंट कसं क्रिएट करायचं. पेज क्रिएट झालेलं असेल त्या पेजवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या पेजवरून मेटा बिझनेस सूट इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍड अकाउंटमध्ये जायचं आहे. ऑल टूल्सला क्लिक करून तुम्हाला ऍड मॅनेजरवर क्लिक करायचं आहे. मॅक्सिमम ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतील. ओके. राईट साईडला किंवा मिडलला कमी ऑप्शन आहेत. ओके. इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज टाईप इन चॅट बॉक्स. आय एम रेडी टू आन्सर युअर क्वेश्चन्स. डोंट वरी. ओके. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. ओके. कुणाला काही डाऊट असेल तरीही लिहा. ओके. आय विल क्लिअर युअर ऑल द डाऊट्स. डोंट वरी. त्याच्या आधी मी हा क्लास बंद करणार नाही. आता इथं आल्यावर तुम्हाला क्रिएट या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला 6 प्रकारच्या ऍड इथे दिसतील. तुम्हाला अवेअरनेसला क्लिक करायचं आहे. कंटिन्यूला क्लिक करायचं. अवेअरनेस कुणासाठी, ज्यांना अवेअरनेसची ऍड करायची आहे. हे 6ही ऍड शिकणार आहे आपण, पण आता फक्त एक ऍड सांगतो. इथे तुम्हाला कॅम्पेन नेम टाकायचं असते. कॅम्पेन नेम टाकल्यानंतर खाली यायचं. इथं कुठंच मदत हात नाही लावायचा. इथे तुम्हाला बजेट सेट करायचं आहे तुमचं, की तुम्ही डेली किती स्पेंड करणार आहे. 100, 200, 300, 500, 1000. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं असते. नेक्स्ट बटनवर जेव्हा क्लिक करता तुम्ही नेक्स्ट पेजवर जाता. ते नेक्स्ट पेज असते ऍडसेटचं पेज. ऍडसेटच्या पेजवर आल्यानंतर हे ऍडसेटचं पेज आहे. जस्ट अ मिनिट, इन फ्रंट ऑफ यू. हे ऍडसेटचं पेज आहे. ऍडसेटच्या पेजवर इथे तुम्ही ऍडसेटला नाव देऊ शकता. खाली आल्यानंतर तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे, इकडे मी सांगितलं होतं कालच्या सेशनमध्ये की लोकेशन सिलेक्ट करायचं आहे, की ऍड कुठं लावायचे. पुणे, मुंबई, नागपूर, महाराष्ट्र, इंडिया, कुठे लावायचे. कोकणात लावायचे, रायगडला लावायचे, कुठं लावायचे ते त्या पर्टिक्युलर सिटीचं नाव सिलेक्ट करू शकता किंवा पिनकोड सिलेक्ट करू शकता किंवा पर्टिक्युलर त्या कंट्रीचं नाव पण इथे सिलेक्ट करू शकता. दुबईमध्ये लावायचे असेल, कुठं बाहेर लावायचे असेल. त्यानंतर ऍडव्हान्टेज ऑडियन्समध्ये शो ऑडियन्स सजेशनला क्लिक करायचं आहे. इथं एज सिलेक्ट करायचं आहे तुमचं. ऑडियन्स कशी काढायची मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं, डेमोग्राफिक सिलेक्ट करायचं. डेमोग्राफिकमध्ये काय सिलेक्ट करतो आपण, फॉर एक्झाम्पल कुणीतरी म्हटलं होतं की माझा ॲबॅकस क्लास आहे, इथं ॲबॅकस लिहा.
बघा आलं का ॲबॅकस, ॲबॅकसचे टॉय. ज्याला ॲबॅकस क्लास शिकायचा आहे त्याला त्या टॉय मध्ये इंटरेस्ट असेल का, त्या ऑडियन्सला सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. हे मी अजून डिटेल सांगत असतो ॲडव्हान्समध्ये, पण आता मी सांगतो जे काही आहे तुम्हाला. हे सिलेक्ट केलं त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही थर्ड कॉलमवर येतात, त्याला म्हणतात ॲड कॉलम. त्या ॲड कॉलममध्ये येऊन तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल इथे पुन्हा तुम्हाला नाव टाकायचं आहे, खाली यायचं आहे. पहिले 3 महिने तुम्ही ॲड आता सुरुवात करताय शिकण्यासाठी. पहिले 3 महिने इथं 2 ऑप्शन आहेत, तुम्हाला 3 ऑप्शन आहे. सिंगल आहे, करोजल आहे आणि कलेक्शन आहे. तर पहिले 3 महिने फक्त सिंगल इमेजेस सिलेक्ट करायचं. पहिले 2 ते 3 महिने या खालच्या ह्याच्यात जायचं नाही. कुणीतरी मला विचारलं होतं की फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ऍड कशी केल्या जाते. इथे बघा इंस्टाग्राम अकाउंट दिसते का तुम्हाला. आता मी जे काही या बिझनेस अकाउंटमध्ये करतोय, लक्षात देऊन ऐका मी काय सांगतो. मी या बिझनेस अकाउंटमध्ये जे काही करतोय हे दोन्ही ठिकाणी व्हिजिबल असेल. कुठं कुठं, माझ्या फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्राम पेजवर. तर आता जर का मी एक ऍड लावली तर ते दोन्ही ठिकाणी ती ऍड दिसेल ऑटोमॅटिकली. तर तुम्हाला इथे तुमचं इंस्टाग्राम पेज काय करावं लागेल, कनेक्ट करावं लागेल. ते कसं कनेक्ट करतात ते आम्ही सांगतो. 2 मिनिटाचं काम आहे, पण ते आता नाही सांगणार मी. ऍडव्हान्स कोर्समध्ये मी सांगतो ते तसंही, किंवा कधी चान्स भेटला तर सांगेन. सिंगल इमेज व्हिडिओचे इथं करायचं, खाली यायचं. इथं तुम्हाला जी इमेज लावायची ती इमेज सिलेक्ट करायची. ती इमेज कशी टाकायची हे बघा, इथे रिमूव्ह ऑलला इथे क्लिक करायचं. इथे तुम्हाला जे इमेज पाहिजे किंवा जे इमेज तुम्ही बनवलेली आहे, आता ही इमेज कशी बनवायची, कॅनवामध्ये बनवायची, कालच शिकवलं मी. ते इमेज इथे सिलेक्ट करायची. आता ही एक इमेज आहे समजा, ही मला पाहिजे फॉर एक्झाम्पल. जस्ट अ मिनिट, ओपन होऊ द्या. समजा ही इमेज आहे, मी सिलेक्ट करतो, ही इमेज मला पाहिजे. याला मी नेक्स्ट करतो, तर ही इमेज इथे दिसते मला. ओके, ही इमेज इथे आली बघा युट्यूबवर. ही ऍड पण दिसली तुम्हाला. याला डन करायचं. ओके, डन केल्यानंतर ही इमेज इथं ओपन होईल. खाली यायचं, इथं प्रायमरी टेक्स्टमध्ये काय टाकायचं आहे, ऍड कॉपी. जे मी तुम्हाला काल शिकवली, आज शिकवली चॅट जीपीटीवर, ते ऍड कॉपी कॉपी करून इकडे टाकायची आहे. खाली यायचं आहे, सिम्पल ऍड डेस्टिनेशनमध्ये इथं चॅट विथ अस किंवा हेडलाईन टाकायची, जे काही तुम्हाला टाकायची असेल. ओके, आणि तुम्हाला डेस्टिनेशन टाकायची आहे खाली. डेस्टिनेशन काय, की तुमच्या ऍडवर क्लिक केल्यावर तो कुठं गेला पाहिजे, व्हॉट्सअपवर आला पाहिजे, इंस्टाग्रामवर गेला पाहिजे, कुठं गेला पाहिजे, ते तुम्ही इथं डेस्टिनेशन टाकायची आहे. हे बघा, हे इथं डेस्टिनेशन आहे, मेसेंजरची डेस्टिनेशन आहे, इंस्टाग्रामची आहे, व्हॉट्सअपची आहे. डेस्टिनेशन टाकू शकता. तुमची वेबसाईट असेल तर इथं वेबसाईट सिलेक्ट करून वेबसाईट टाकू शकता. इन्स्टंट एक्सपिरियन्स क्रिएट करू शकता. अँड दॅट्स ऑल. इथं तुम्हाला पब्लिश बटनला क्लिक केलं की पुढच्या 2 तासात तुमची ऍड चालू होईल आणि तुम्हाला लीड्स यायला सुरुवात होतील. एवढं सोपं आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला ऍड क्रिएट करायची आहे, स्टेप बाय स्टेप. आता हे जेवढ्या लवकर मी तुम्हाला सांगितलं ना, एवढ्याच लवकर मी तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट पण शिकवू शकतो. डोंट वरी. इज इट क्लिअर? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? ते मॅडम आहेत का, प्रणाली मॅडम, व्हॉट डाऊट यू हॅव, कॅन यू जस्ट टाईप इन द चॅट बॉक्स. काय डाऊट आहे तुम्हाला? ओके, प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. प्रोसेस नका विचारू मला, बिकॉज प्रोसेस आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. ओके, पुन्हा एकदा आठवण करून देतो. ऍडव्हान्स कोर्स जो आहे तो उद्यापासून चालू होत आहे. आता इथून, आता हे सेशन आपले 3 दिवसाचे इथे संपलेले आहे. याच्या पुढचं डिसिजन जे काही आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं त्यांचं मी नाव घेऊन सांगेल, ज्यांनी पेमेंट केलं. आता मी तुम्हाला फक्त एक ऑफर देऊ शकतो. ती ऑफर ही आहे की तुम्ही बुकिंग अमाऊंट आता भरा, रिमेनिंग अमाऊंट तुम्ही उद्या सायंकाळपर्यंत भरा. उद्या 7 वाजता सेशन आहे. 7च्या आधी 1 तास आधीपर्यंत तुम्ही कधीही भरली तर तुम्ही माझ्या ऍडव्हान्स कोर्सचा भाग होऊ शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही हा ऍडव्हान्स कोर्स आज शिकले तर पुढच्या 3 महिन्यात 6 महिन्यात कदाचित तुम्ही 2 4 5 क्लायंट जरी जोडले तरीही तुम्ही सहज 30 ते 40 हजार रुपये महिन्यापर्यंत जाऊ शकाल. आणि ते कसं जायचं ते पण शिकू तुम्हाला आम्ही. डोंट वरी, डोंट वरी. तुम्हाला फक्त एक स्टेप घ्यायचे. मी काय बोललो, डिसिजन्स चेंज युअर डेस्टिनी. डिसिजन्स चेंज युअर डेस्टिनी. जोपर्यंत तुम्ही डिसिजन घेत नाही लाईफमध्ये, डेस्टिनी चेंज नहीं होणार. कल तक जो कर रहे थे आज भी वही करोगे, वही मिलेगा जो कल तक मिल रहा था. अगर कुछ और चाहिए, कुछ नया चाहिए लाइफ में, तो कुछ नया करना पड़ेगा आज. डिसीजन लेना पड़ेगा आज. इज दैट क्लियर? ओके, सो नाउ माय लास्ट ऑफर इन फ्रंट ऑफ यू. तुमच्या समोर पुढचे 15 मिनिटं एक स्लाइड राहणार आहे. ओके, त्याच्या मागे, त्या स्लाइडच्या मागे काय होणार आहे, म्युझिक वाजत राहणार आहे. तुम्हाला मी अजूनही वेळ देतो. कुणाला तुम्हाला मित्राला मैत्रिणीला फोन लावायचा असेल लावा. त्याला सांगा, बाबा ऍडजस्टमेंट कर, मला पेमेंट पैसे दे आणि मला एक कोर्स परचेस करायचा. काय कुणाला करायचं असेल ते करा. यू हॅव 15 मिनिट टाइम. आता 10 वाजून 25 मिनिटं झालेली आहे. ही स्लाइड तुमच्या समोर असेल, म्युझिक वाजत असेल,
त्याला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. माझी टीम तुमच्या सोबत असेल. तुम्हाला काही प्रश्न असले तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहा, माझी टीम तुम्हाला आन्सर करेल. ओके. क्लास कधी आहे, किती वाजता आहे, गुरुवार, ते सगळं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण तरी काही डाऊट असतीलच काही लोकांना, मला माहित आहे. सो माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. AI टूल काय आहे? AI टूल म्हणजे हेच चॅट जीपीटी वगैरे जे काही आहे त्याला AI टूल्स म्हणतात. ओके. असे भरपूर सारे टूल्स असतात. ते टूल्स तुम्हाला शिकवणार आहे मी ॲडव्हान्स बॅचमध्ये. प्रणाली मॅडम, आय थिंक तुम्ही ॲडव्हान्स बॅचसाठी काल फीस भरलेली आहे, राईट? ओके. आय थिंक, मला जेवढं आठवते. ओके. आणि जर का तुम्ही फीस भरलेली आहे सो डोंट वरी, तुम्हाला ते शिकवलं जाईल ॲडव्हान्स बॅचमध्ये. सो नाव मित्रांनो, तुमची रजा घेतो मी. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. 3 दिवस तुम्ही इकडे आले, आनंदाने क्लास अटेंड केला, तुमची एनर्जी फार छान होती, तुम्ही सर्वांनी खूप चांगला रिस्पॉन्स केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढचे 15 मिनिटं अजून तुमच्या जवळ आहेत. 10 वाजून 26 मिनिटं झालेले आहे. पुढचे 15 मिनिटं म्युझिक वाजत राहील, 15 मिनिटं ही स्क्रीन तुमच्या समोर असेल. पेमेंट तुम्हाला करायचं आहे. जर का पूर्ण पैसे जमत नसतील तर 2,000 रुपये ॲडव्हान्स भरायचे आहे, आणि तुम्हाला तुमचा क्लास जो आहे किंवा जो ॲडव्हान्स लेवलची जे ट्रेनिंग आहे ते चालू करायची आहे. ओके. येस प्रणाली मॅडम, काय प्रश्न आहे विचारून घ्या पटकन. कुणाला प्रश्न असतील तर विचारू शकता बरं का, मी आहे अजून इकडे. म्हणजे तुमच्या मनात जर का प्रश्न असतील, कारण अजूनही इथं मला जवळजवळ 40 ते 45 लोक इथं वेटिंगमध्ये आहेत. क्लास कंटिन्यू नाही होणार का? कोणता क्लास कंटिन्यू नाही होणार का? हा क्लास संपला. हा 30 दिवसाचा, 3 दिवसाचा जो क्लास होता हा संपला. आता ॲडव्हान्स लेवलचा क्लास कंटिन्यू होईल उद्यापासून. ठीक आहे. उद्यापासून ॲडव्हान्स लेवलचा क्लास होईल, आणि ॲडव्हान्स लेवलचा क्लास त्याच लोकांसाठी आहे ज्यांनी फीस भरलेली आहे. ओके. फ्रीमध्ये तुम्हाला खूप काही शिकवलं मी मागच्या 3 दिवसामध्ये. नाव ॲडव्हान्स क्लास असेल नेक्स्ट उद्यापासून सायंकाळी 7 वाजता. ठीक आहे. कस्टमर केअर नंबर आहे तुमच्या सर्वांकडे 7507253253. हाच गुगल पे, फोन पे, पेटीएम नंबर आहे. याच्यावर तुम्ही पेमेंटही करू शकता. काही प्रश्न असले तर विचारू पण शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. गॉड ब्लेस यू. Life will never be. Life